दोन सेशन झालेले आहेत. पहिल्या सेशनचे इंट्रोडक्शन, त्याच्यातले तुमचे प्रश्न जर काही असतील तर मला केव्हाही विचारू शकता. त्याच्यानंतर मागच्या सेशनला आपण थोड्याशा टिप्स बघितल्या. असं काही खूप ते म्हणजे शास्त्रीय दृष्टीने महत्वाचं आणि खूप अवघड असं काही नाहीये. फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपलं मानसिक आरोग्य ही किती महत्वाची गोष्ट आहे. आज उद्या योगा दिन आहे. आणि मी योगाची जरा बघते, मला आवडतं म्हणून. तर उद्या काय करायचं असतं हे ठरलेलं असतं सगळ्या क्लासेसचे. त्याच्यामध्ये एक छोटासा विषय आम्हाला दिला गेला आणि त्याच्यावर निबंध द्यायचा. तर मला इतकी आठवण आहे आपल्या सगळ्यांची की त्याच्यात दिलं वुमन एम्पॉवरमेंट अँड योगा असं. तर योगामुळे नेमकं काय होतं आणि त्याचा आपल्याला सबलीकरणासाठी किती उपयोग होतो हा त्याच्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण पहिली महत्वाची गोष्ट असते की योगामुळे आपण मानसिकदृष्ट्या खूप फ्रेश होतो. आपलं मन, आपलं ब्रेन आणि आपलं मनगट, म्हणजे मनगटातला जो ब्रेनची शक्ती आणि मानसिकता या सगळ्याचा मिळून उपयोग केला तर आपण महिला सबलीकरणात आपल्याला खूप चांगला फायदा करून घेता येतो किंवा आपण जास्त सबल सक्षम होतो असं मला त्याच्यात सांगावंसं वाटतं. ह्या सगळ्याचा शेवटी आपल्या मेंटल हेल्थशी संबंध असतो की आपण जितकं स्ट्रॉंग मेंटल हेल्थ डेव्हलप करू तितकं आपण सक्षमीकरणाच्या दृष्टीने चांगलं काम करू शकतो. तुम्हाला हे सांगण्यात ते येणे कारण तुम्ही इतकं मुळातच काम करताय, पण तरी अजून थोडासा जर फरक पडला किंवा तुम्ही अजून जर स्ट्रॉंग झाला तर आणखीन चांगलं काम होईल तुमच्यासाठी. म्हणून मी हा एक विषय बोलले. आपल्या स्लाइड्स प्रमाणे आज आता पुढचा जो भाग आहे की लिजर टाइम इज नेसेसरी फॉर इमोशनल अँड मेंटल हेल्थ. आता मुळात लिजर टाइम म्हणजे आपला रिकामा वेळ किंवा आपल्याला मिळणारा फावला वेळ. मग तो पॉझिटिव्हली घालवायचा का निगेटिव्हली घालवायचा हा तुमच्यावर अवलंबून असतो. आणि फावला वेळ हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. आताच्या मुलांच्या बाबतीत आपण बघतो की आयटी मध्ये काम करणारी जी मुलं आहेत ती म्हणतात की आम्हाला साधा फोन करायला वेळ मिळेल काही नाही. सकाळी उठायचं, जायचं, जायची वेळ ठरलेली असते, यायची वेळ ठरलेली नसते. 8 वाजतात, 9 वाजतात, 10 वाजतात, ते कितीही वाजतात, आल्यावर परत फोन असतात. म्हणजे ते इतके त्या कामामध्ये गुरफटून गेले की त्यांना स्वतःसाठी लागणारा फावला वेळ, ज्याला लिझर टाईम म्हणतो, तो मिळतच नाही. पण लिझर टाईम हा आपल्या सगळ्या इमोशनल आणि मेंटल हेल्थला खूप महत्वाचा आहे. तुम्ही बघा, आपल्याला काही वेळेला असं वाटतं की एकटं बसावं, कुणाशी पण बोलू नाही, काही नाही, टीव्ही नको, काय नको, शांत बारीक दिवा लावून आपण एकटं डोळे मिटून बसलो तरी काही वेळेला आपल्याला आपल्या डिस्टर्बन्स मधनं आपण बाहेर यायला मदत होतो. तर हा जो भाग आहे हा आपल्या लिझर टाइम म्हणजे फावल्या वेळाशी संबंधित आहे. त्यामुळे फावला वेळ हा आपल्या भावनिक आणि स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे की ती आपल्याला मिळालीच पाहिजे. आणि ती मिळवण्यासाठी आणि ती चांगल्या पद्धतीने व्यतीत करण्यासाठी म्हणून आपण काहीतरी स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम करायला पाहिजे. मग मला पावला वेळ मिळतो, मग मी उगाच स्वतःचा विचार करत बसतेय का, मी उगाच जास्त पास्ट मध्ये रमतीये का पावला वेळ मिळाला म्हणून. तर असं न होता आपण काहीतरी स्किल डेव्हलप करावं. काही मग तुम्हाला बसल्या बसल्या काही पेन्सिलीने स्केचेस काढायची वाटली, काढा, फुलं काढायची वाटली, काढा, पानं काढायची वाटली. सर्वात चांगलं मी परवा सांगितलं तसं की तुम्ही शब्दकोडं सोडवा. मोठी मोठी शब्दकोडी सोडवत बसलं की इतका सुंदर वेळ जातो, आपली शब्दसंपत्ती वाढते, शब्दकोड्यामुळे ब्रेन ऍक्टिव्ह राहतो आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लिझर टाइम घालवता येतो. पुस्तक वाचायला सुद्धा काही वेळेला पेशन्स आपला हल्ली कमी होतो. त्यामुळे लिझर टाइम कसा घालवायचा आणि काहीही नाही तर काही ढाणढाण म्युझिक लावू नका. शांत छोटा लाईट लावा, शांतपणे एखादी छोटीशी गझल किंवा तुम्हाला आवडणारं भजन किंवा काही नाही तर कुठलं नामस्मरण तुम्हाला कुठलं आवडत असेल त्याच्यासाठी खूप चांगल्या सगळ्या युट्यूबवर मिळतात, ते लावावं आणि शांत बारीक आवाजात ऐकत बसावं की आपली इमोशनल आणि मेंटल दोन्ही हेल्थ सुधारायला किंवा त्याच्यातून आपण फ्रेश व्हायला आपल्याला मदत होते. टेक सम टाइम टू रिलॅक्स, पे अटेन्शन टू पॉझिटिव्ह थिंग्स, राईट गेट डाऊन इट विथ टाइम. जर तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्यांनी मला काही फारसं बरं वाटत नाही तर तुम्ही लिहायला सुरुवात करा. आमचं सर्वात महत्वाचं मेंटल कॅटॅसिसचं महत्वाचं साधन असं आहे की पेन आणि वही, की जे काही तुम्हाला वाटेल ते लिहा. तुम्ही डिस्टर्ब झाला, मी काय डिस्टर्ब झाले, किती डिस्टर्ब झाले, मला काय वाटलं, मला देवाचं हे ऐकून काय वाटतंय किंवा ह्याच्यातनं माझा विश्वास आहे का नाही, हे सगळं तुम्ही राईट डाऊन करायला सुरुवात करा. त्याचा फरक फार पडतो आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला जे काही वाटतंय ते आपण कोणाला जर सांगू शकलो नाही तर लिहायचा प्रयत्न करा. पूर्वी डायरी लिहिण्याची पद्धत त्याच्यासाठीच होती
की डायरी लिहिल्यामुळे दिवसभरामध्ये जे जे घडलंय ते आपण लिहून काढत होतो आणि ते लिहून काढल्यामुळे आपल्या मनाचा निचरा ज्याला म्हणतो आपण कॅथार्सिस ते व्हायला मदत होत होती. त्यामुळे आपल्याला ते लिहून काढायची जर सवय असेल तर आपण ते लिहायचा प्रयत्न करा आणि प्रत्येक वेळेला चांगल्या गोष्टींकडे पे अटेन्शन म्हणजे लक्ष द्या. की संबंध दिवसामध्ये झोपताना एक विचार करा की संबंध दिवसामध्ये तुम्ही सकाळी ठरवल्याप्रमाणे तुमचं रुटीन झालं आहे की नाही, मग त्या ठरवलेल्या वेळात ठराविक गोष्ट झाली आहे की नाही, तुम्ही वेळेवर निघालाय, वेळेवर पोहोचलाय, जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, हे सगळं जेव्हा विचार करता तेव्हा आजच्या दिवसभरामध्ये पॉझिटिव्ह काय काय घडलंय याचा विचार करा. आणि एक जरी गोष्ट पॉझिटिव्ह घडलेली असली तरी ती लक्षात घ्या आणि झोपा. आपण बरोबर उलट करतो, आपण निगेटिव्ह डोक्यात घेतो आणि झोपतो, तसं नाही करायचं. म्हणजे म्हणून असं म्हणतात की झोपताना जे तुम्हाला आवडत असेल ते एखादं नामस्मरण करा किंवा एखादं गाणं ऐका किंवा शांत ज्याने वाटेल असं लावा आणि झोपा, जेणेकरून आपण आजच्या दिवसभरात सगळं निगेटिव्ह विसरून जाऊ. आणि मी आत्ताच बोलता बोलता ह्या सरांना म्हटलं की मी हे जे सांगते ना हे कुठलंही मी पुस्तकात बघून सांगत नाही, हे मी सगळं अनुभवलेलं आहे. जर तुम्ही असं करत राहिला तर तुम्हालाच असं जाणवेल की अरे हे संकट येते. शेवटी असं होतं की संकटच कंटाळतील आपण जर इतकं स्ट्रॉंग राहिलो तर. पण तसा आपला अप्रोच पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा. आपण जर पॉझिटिव्हली बघत गेलो, प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीच्या मागे एक पॉझिटिव्ह थोडंसं काहीतरी असतं, फक्त आपण काय करतो निगेटिव्ह बघतो, पॉझिटिव्ह बघत नाही. तसं न करता त्या गोष्टीच्या मागे पॉझिटिव्ह काय आहे ते जर बघितलं तर आपण आपल्या प्रॉब्लेम्स मधनं सहज बाहेर यायला मदत होते आणि त्याच गोष्टी तसाच विचार करण्याची आपल्याला सवय होते. आपलं थॉट प्रोसेस त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करते. आता फाईंड पर्पज अँड मिनिंग, फाइंडिंग पर्पज ऑफ युअर डे इज अ बिग फॅक्टर टू गुड मेडिटेशन. आता बघा की मुळात सकाळी खूप जण असं उठल्यापासूनच म्हणतात शी मला काय करायचंय जगून, माझा काय उपयोग आहे आता कोणाबद्दल, मला जगायचीच इच्छा नाही असे म्हणणारे माझ्याकडे 10 वाजता बोलवलेले सकाळी 10 वाजेपर्यंत सकाळी उठल्यापासून तेच म्हणत असतात आणि माझ्याकडे आल्यावर पण तेच म्हणतात. तुम्ही जर असं म्हणलात की माझा जगून काय उपयोग आहे, तसं तर कुणाचाच काय उपयोग नाही, सगळ्यांचा आपल्यापुरताच उपयोग आहे ना. आणि जगून काय उपयोग आहे आणि मला जन्माला येऊनच काही मी करू शकले नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण जन्माला येणं आपल्या हातात नाही आणि जगून काय उपयोग म्हणून असंही ते जाणंही आपल्या हातात नाही. तर मी आज अमुक गोष्ट केली, सकाळी उठल्यानंतर माझा दिवसभराचा पर्पज ठरवा, आयुष्यभराचा ठरवू नका. एवढं लॉंग टर्म प्लॅनिंग करायचंच नाही. आजच्या दिवसाचा पर्पज ठरवा की आज मला काय करायचं असतं ना आपल्या डोक्यात. आपल्याला माहिती असतं उद्या काय करायचंय, परवा काय करायचंय, ऑफिसमध्ये कुठली कामं आहेत काय, ते तुम्ही त्या दिवसाचा पर्पज ठेवा, त्या दिवसाचं प्लॅनिंग करा आणि संध्याकाळी रात्री झोपताना ते प्लॅनिंग आपण सक्सेसफुल केलंय की नाही एवढंच. जास्त लॉंग टर्म करू नका, म्हणजे तुम्हाला अजिबात मानसिक ताण येणार नाही, ताणतणावाला तुम्हाला सामोरच जावं लागणार नाही. पण आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघतो की आपण पर्पज ठरवतो, त्याचा अर्थ माहिती असतं, पण आता आज केल्यानंतर मग उद्या, मग पुढच्या महिन्यात काय करायचं, मग त्याच्या पुढच्या महिन्यात प्लॅनिंग जरूर पाहिजे. पण रोजचं प्लॅनिंग हे सकाळी करायचं आणि रात्री झालंय त्यांनी एवढं बघायचं. असं जर केलं तर मानसिक आरोग्य सुधारायला मदत होते. इन्व्हेस्ट इन रिलेशनशिप बट स्पेंड क्वालिटी टाइम विथ पीपल हू मॅटर्स. मग हे शेवटचं खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या सगळ्याच लोकांबरोबर, जी ओळखीची लोक आहेत आपण त्या सगळ्यांच्या बरोबरच क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतो असं नाही. काही लोक आली तर खूप बरं वाटतं, काही लोक नाही आली तर खूप बरं वाटतं. काही लोक असे असतात ना आपण कबूल करत नाही, पण काही काहींचा प्रेझेन्स हा आपल्याला नको असतो आणि काही काहींचा अब्सेन्स नको असतो. एक साधं उदाहरण घ्या, आपण ट्रीप ठरवली कुठे जायची तर एखादी मैत्रीण आपल्याला जी नेहमी आपल्या बरोबरीची असते ती येणार नाही म्हटलं तर आपल्याला थोडं डिस्टर्ब व्हायला होतं. पण काही लोक असे असतात की ती नाही आली तर ट्रीप चांगली होईल असं वाटतं. अशा पद्धतीची क्वालिटी टाइम, जी लोक मॅटर्स टू यू, म्हणजे ज्या लोकांना तुम्ही मानताय, जी लोक काहीतरी बोलतील त्याचा तुमच्यावर परिणाम होणार आहे, अशा लोकांचा विचार करा. उगाच सगळ्यांचा विचार करत बसू नका. बायकांचं काय होतं सांगते की आपण ह्या सगळ्या अनुभवात जातो, आपण काय करतो की हा काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, ती काय म्हणेल, शेजारी काय म्हणेल, सोसायटीमध्ये काय म्हणतील, असं इतका विचार करतो आपण सगळ्यांचा की त्याने आपल्याला अननेसेसरी चांगलं काम करताना सुद्धा ताण येईल. तसं पुरुषांचं नसतं. मला वाटतं मी हे करणार, मी बाकीचा विचार करणार नाही असे ते बिनधास्त राहिल्यामुळे काही वेळेला त्यांचा मानसिक ताण आपल्यापेक्षा कमी असतो. आपण फार इतरांचा विचार करतो. थोडंसं असं शिकलं पाहिजे की मी आणि माझं आयुष्य, मी माझ्या मनाशी ट्रान्सपरंट राहणार, मला बाकीचं माहित नाही.
मी करते हे योग्य आहे, हे मला पटलेलं आहे आणि ते कुणाच्याही म्हणजे निगेटिव्ह ह्याच्यामध्ये जाणार नाहीये, त्यामुळे मी हे करते हे चांगलं आहे. शेजारी काही का म्हणेना बा. कपड्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला असा अनुभवायला येतं की आपण एखादं फॅशनेबल कपडे घालायचे ठरवले, आपण म्हणजे तुम्ही लोकांनी वयानुसार आपण तेही मॅच्युरिटीनी करायला हवं की मला काय चांगलं दिसतं हे प्रत्येकाने एकदा आरशात बघायला हवं आणि मग ती फॅशन करावी. आता मी बोलत नाही, आता तुम्ही थोड्या वरच्या वयाच्या आहात म्हणून, की प्रत्येकाने हा विचार करा की मला काय चांगलं दिसतं, बाकी काय म्हणेल याच्यापेक्षा मी स्वतःला काय म्हणेन हे बघितल्यानंतर हे समजून आपण आपला ड्रेसिंग सेन्स डेव्हलप करायला हवा. नाही तर मग अन्य आपल्याला जर गिल्टी असेल ना, तर हे मला बंडल दिसते तरी मी घालते का, तो फॅशन आहे. असं हल्ली आहे बघा की सगळेच कपडे सगळेच वापरतात. असं नसतं. प्रत्येकाची पर्सनॅलिटी हे वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झालेली असते. आपल्याला त्या पद्धतीनेच जर आपण वापरायला सुरुवात केली तर आपल्याला कधीही मानसिक ताण येत नाही. किती शेजाऱ्यांचा विचार करायचा, किती नातेवाईकांचा. आपलं पहिलं सर्कल, आपली जी कोअर फॅमिली ज्याला आपण म्हणतो ती कोण असते? आई वडील. म्हणजे लग्न व्हायचं असेल तर आई वडील बहीण भाऊ पहिली सगळी कोअर फॅमिली. लग्न झाल्यानंतर कोण असतं तर नवरा, मुलं, आपण, सासू सासरे, ही कोअर फॅमिली असते. मग ह्या लोकांपैकी कोणी जर आपल्याला काही बोललं किंवा आपल्या अगेन्स्ट बोललं तर आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं असतं. पण अननेसेसरी बाकीचे नातेवाईक जे बोलत राहतात, खूप जणांचं पॉझिटिव्ह झेपत नाही. तुम्हाला वाटेल मी खूप महत्वाचं विधान करते, पण अनुभवात करते की सगळं व्यवस्थित चाललंय, सगळं छान चाललंय, म्हणजे काम करते, पैसा व्यवस्थित आहे, खाणं पिणं, बाहेर जाणं, चांगले कपडे घालणं, हे इतरांना झेपत नाही. आणि आपण ती अपेक्षा नाही ठेवायची की सगळ्यांना झेपलंच पाहिजे. आपल्याला जे वाटतंय ते आपण करायचं. फक्त आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहून करायचं आणि ट्रान्सपरंट राहून करायचं. तुम्ही जितके स्वतः ट्रान्सपरंट असाल ना, तितका तुम्हाला मानसिक ताण कमी येईल आणि तुम्हाला त्याचा अजिबात त्रास होणार नाही. म्हणजे मानसिक आरोग्य डिस्टर्ब होणारच नाही. मला हे असं वाटतंय आणि मी स्वतःला आरशात बघितलंय, मी कशी दिसतेय हे मला पटतं. मी तुम्हाला मागच्या वेळेस पहिल्याच वेळेस सांगितलं होतं की साधं राहणं म्हणजे बावळट राहणं नाही बरं का. व्यवस्थित राहूनही साधं राहता येतं. चांगले कपडे जे आपल्याला परवडतील असे स्वच्छ कपडे, इस्त्रीचे सुद्धा घाला असं म्हणत नाही, स्वच्छ कपडे घाला. मुळात तुमचा स्वभाव जसा आहे त्याचं सगळं रिफ्लेक्शन तुमच्या चेहऱ्यावर असतं. चेहरा बघून माणसाला कळतं की या माणसाशी बोलावं की नाही, की किती बोलावं. याचा हा जो भाग असतो हा कुठल्याही कपड्यांनी किंवा बाह्य प्रदर्शनाने छान दिसत नाही. चेहरा जितका फ्रेश तितकं तुम्ही कुठलेही कपडे घाला, तुम्ही छानच दिसता. आणि आपण त्या पद्धतीने जर आपली, म्हणजे आम्ही पर्सनॅलिटीमध्ये नेहमीच सांगतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घेताना की व्यक्तिमत्व कसं असावं. मी पहिल्या तासाला बोलले होतो की कसं असावं की चार चौघात उठून दिसायला पाहिजे, असं व्यक्तिमत्व पाहिजे. उठून दिसायला पाहिजे म्हणजे सुंदर कपडे, मेकअप, हाताला लिपस्टिक, हाताला नेल पॉलिश, पायाला नेल पॉलिश, लिपस्टिक, असं नाही. उठून दिसायला पाहिजे म्हणजे स्वभाव, बोलण्याची पद्धत, आवाज, सगळ्यांची नम्रपणे वागायची पद्धत, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. चार चौघं उठून जातील असं व्यक्तिमत्व असतात आम्हाला. खूप ठिकाणी आपल्याला अनुभव येतो ऑफिसेसमध्ये की काही व्यक्ती आल्या की खरंच नाही बोलावं असं वाटतं. आणि आपण नोकरी करणाऱ्यांना तर लक्षात येतं की आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही की बोलायचं नाही यांच्याशी, पण आपण मनापासून बोलत. आणि त्याचा ताण येतो. तो ताण न घेता आपण जर योग्य पद्धतीने आपल्याला स्वतःला डेव्हलप केलं की यांच्याशी कसं बोलणं गरजेचं आहे, यांना कसं आपण ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे, तर मग आपला मानसिक ताण कमी होईल. आता बघा की टू गेट हेल्प यू. तुम्हाला जर असं वाटलं की मला कोणाची तरी मदत हवी आहे मानसिक स्वास्थ्यासाठी, तर लाजू नका. अजिबात त्याचं चुकीचं काही वाटून घेऊ नका किंवा त्याची लाज वाटून घेऊ नका. गरजच नाहीये ना. कोणाची जर मदत लागली, कोणाचा गायडन्स लागला, तुम्ही कितीही शिकलेले असा, किती मोठ्या मुद्द्यावर असा, पण जर तुम्हाला मानसिक स्वास्थ्यासाठी कोणाची मदत घ्यायची गरज पडली तर जरूर घ्या. त्याच्यामध्ये काही गिल्टी वाटायचं काही नाही. कारण जेव्हा तुम्ही प्रायमरी लेवलला असतानाच कोणाची तरी मदत घेता तेव्हा तुम्ही फार मोठ्या संकटापासून वाचता. जर तुम्ही म्हणलं हे काही नाही, हे होतं असं करत करत तुम्ही सप्रेस करत गेला तर हळूहळू त्याचं कुठल्या तरी मोठ्या ह्याच्यात रूपांतर होतं आणि मग तुम्हाला ट्रीटमेंट शिवाय पर्याय राहत. सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी आता सांगत नाही काय होतं, पण आपल्याला फिजिकल साईड इफेक्ट खूप जाणवतात. कारण शेवटी तेही डॉक्टर आहेत. डॉक्टरांची औषधं देतात ते. त्यांच्यामध्ये बरीचशी आपल्याला ब्रेनला शामकं असतात ती दिली जातात आणि मग आपल्याला डल वाटतं, कधी अननेसेसरी वजन वाढतं, कधी झोप खूप येते, कशातच इंटरेस्ट वाटत. साईड इफेक्ट्स आहेत त्या औषधांचे.
आणि मग ते सगळे शरीराला सूट झालं की आपला बेसिक आजार कमी व्हायला मदत होते, कमी होत नाही पूर्ण. हे तुम्हाला तुमच्या मनानेच घ्यावं लागतं की नाही मला ह्याच्यातनं बाहेर यायचंय, तरच तुम्ही बाहेर येऊ शकता. तुम्हाला जर सांगितलं मी की औषधं घेऊन मी तुमची बुद्धिमत्ता वाढवली, वाढू शकेल का? बुद्धिमत्ता औषधाने वाढत असतं तर आपण सगळे बुद्धिमान झालो असतो, कमी जास्त कोणीच राहिलं नसतं. पण ती औषधाने वाढत नाही. तसं कुठल्याही औषधाने तुम्ही मानसिक एकदम फ्रेश होत नाही जेव्हा तुम्ही खाली गेलेले असता. त्यामुळे आपण ती खाली जाऊच नाही याच्यासाठीच प्रयत्न करण्याची गरज असते. म्हणून मेंटल हेल्थ महत्वाची असते की नाही मी आहे ही अशी तरी किमान राहिली पाहिजे. मी अगदी तरी 17 वर्षाच्या मुलीसारखी नाही, पण किमान माझ्या वयानुसार मला आता जे झेपते ते तरी मी आनंदाने करू शकले पाहिजे. आपला अप्रोच बदला थोडासा, स्वतःशी बोलताना खूप पॉझिटिव्ह बोला, अतिशय फरक जाणवतो. तुम्हाला हे 4 गुरुवार झाल्यानंतर मी भेटीन असं नाही, पण मला आवडेल की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्या आणि तुमच्या मॅडमनं सांगितल्या की आम्हाला याचा उपयोग होतोय, तर मला खूप फरक वाटतो. कारण एक 10-12 जणांनी सुरुवात करा, तुम्हाला इतका फरक जाणवतो की तुम्हाला कळेल की आपण मेंटली किती स्ट्रॉंग राहील. काही येऊ दे समोर, मी तयार आहे अशी आपली वृत्ती असेल तर समोरून येणारं सुद्धा घाबरतं आपल्याला आपल्यापर्यंत येईल. त्यामुळे असा विचार करा आणि मग आपल्याला त्याच्यातनं हेल्प हवी असेल तर घ्या, त्याच्यात लाज वाटायचं नाही काय. आता ह्या बघा पॉझिटिव्ह मेंटल हेल्थच्या कन्सेप्ट काय असतात. या प्रत्येक कन्सेप्टवर 1 दिवसाचं वर्कशॉप घेता येईल, इतक्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. पहिला म्हणजे सेल्फ एस्टीम, स्वतःबद्दलचा आदर. मी अशीच आहे, मी तशीच आहे, मी हे करूच शकत नाही, मी काय हेच काम करते, कधीही असं म्हणायचं नाही. प्रत्येकाचं काम हे त्याच्या आयुष्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. स्वतःबद्दल आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. जर तुम्ही स्वतःबद्दल रिस्पेक्ट ठेवला तरच इतर लोक तुम्हाला आदराने वागवतात. तुम्हीच म्हणला काय मी काय, मला काय कोणी, सगळे गृहीत धरतात, मला कोणी पण बोलवतं, कधी पण मला जिथे कमी तिथे आम्ही, असं आपण अभिमानाने सांगतो. आपल्या आपल्या नातेवाईकांचं ते ठीक आहे, कधीतरी आपण ते करतो, पण प्रत्येक ठिकाणी लोकांनी तुम्हाला ग्रँटेड धरता कामा नये की काय कधी बोलवलं तरी येईल, असं नाही. स्वतःचा रिस्पेक्ट पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं तुम्ही जर तुमचं एखादं रुटीन रोज करत असाल, रोज तुम्हाला काही व्यायाम करायचा आहे, आणखीन काही तुमच्या हॉबीज आहेत त्या करायच्या, तर कधीतरी जेन्युइन केसमध्ये तुम्ही एखाद्या दिवशी ते ऍडजस्ट करा किंवा मला नाही जमत आहे, मी नाही येत. पण कायमच इतरांच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत जाऊ नका. थोडंसं स्वतःच काहीतरी ठेवा की हे माझं आहे, हे झालं की मी येईल 7 वाजेपर्यंत मी फ्री. मग आत्ता निघताना मला एक फोन आला की मॅडम एक महत्वाचं बोलायचंय. म्हटलं मी एका महत्वाच्या गोष्टीसाठी चाललीये, मी 7 वाजेपर्यंत घरी येईन, तुम्ही 7 नंतर मला फोन करा. आपण आपलं थोडंसं काहीतरी ठेवायला पाहिजे. अरे बायकांना विशेषतः सांगायची गरज असते, कारण आपण आपलं काहीच ठेवत नाही. आपण सगळं दुसऱ्यांसाठी आपल्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करतो. याचा अर्थ अगेन्स्ट बोला किंवा घरातलं वातावरण डिस्टर्ब करा असं नसतं, पण स्वतःचा आदर आपण स्वतः ठेवला की माझ्या या ऍक्टिव्हिटीज रोज झाल्याच पाहिजेत, कारण त्या महत्वाच्या आहेत. कधीतरी काही असेल घरातच जेन्युइन काय असेल तर तुम्ही ऍडजस्ट करा. पण जसं आम्ही लहान मुलांना सांगतो की शाळा सुरू झाल्यात, आता शाळेच्या वेळा बदलल्या, सकाळी 9 ते दुपारी 3 अशी शाळेची वेळ झाली. सकाळी मुलं उठायला कटकट करतात आणि इतके दिवस 11:30-12ला शाळेत जावं लागायचं. पण मग आई जर म्हणली की जाऊ दे तुला कंटाळा आला तर झोपा, कसं जाऊ शकतो. एकदा झालं, दोनदा झालं की मुलांना ती सवय होते आणि मग त्याच्यात त्यांना सायकोसोमॅटिक ऑर्डर सुरू होतात की शाळेच्या वेळेला उठायच्या वेळेला पोट दुखतं. पण पोट दुखणं ही काही दाखवण्यासारखी क्रिया नाही ना. मुलगा म्हणलं पोट दुखतं की दुखतं, आई काहीच करू शकत नाही. नाही तर उठल्यानंतर मला कसं तरी होते, मला मळमळते हे सुद्धा दाखवता येत नाही. मग ह्या गोष्टी सुरू होतात मुलांच्या मनामध्ये की जाऊ द्या उठायचा कंटाळा, माझ्या आईला सांगावं पोटच दुखतं असं होतं. म्हणून आईने सुरुवातीपासून स्ट्रिक्ट राहायला पाहिजे की काही किंवा घरातलं काही आहे जाऊ दे, तू नको शाळेत जाऊ, घरात कार्यक्रम जिथे त्याचा फार संबंध नसेल तिथे जाऊ दे त्याला 2-3 तास शाळेला महत्व द्या त्याच्यातून. तर बाकीचे लोक पण तुम्हाला त्या पद्धतीने त्याच्या शाळेला महत्व देऊन बाकीचे रुटीन ऍडजस्ट करतील. पण आपल्याकडे ते होत नाही. तर सेल्फ एस्टीम हा अतिशय महत्वाचा घटक आहे. स्वतःबद्दल रिस्पेक्ट असलाच पाहिजे. मी आहे, मी करते ते बरोबर आहे, माझं जर चुकलं तर मी लोकांना विचारीन किंवा मला काही अडलं तर, पण मला स्वतःला कमी कधीच लेखत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स पण असता कामा नाही. म्हणजे मी म्हणजेच सगळं आणि माझंच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असं पण असता कामा नाही. पण मला काहीच कळत नाही किंवा मला
कायम दुसऱ्याचीच मदत लागते प्रत्येक गोष्टीला, असंही होतं का मग. त्यामुळे स्वतःबद्दलचा आदर निर्माण करणं, ऑप्टिमिझम हा तर अत्यंत महत्वाचा घटक. ऑप्टिमिझम म्हणजे पॉझिटिव्हनेस, किंवा आपण त्याला म्हणतो की सकारात्मकता, की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळात पेसिमिस्टिक जर असेल, ऑप्टिमिस्टिकची विरुद्ध पेसिमिस्टिक, निराशावादी, तर तुम्ही कुठेच आनंद मानू शकत. मी त्या दिवशी म्हणलं तसं, एक कपभर चहा पिऊन सुद्धा आपण पॉझिटिव्हली विचार करून आयुष्य आनंदात जगू शकतो. ऑप्टिमिझम म्हणजे काय, की सकारात्मक आहे. स्वतःचा चहा सकाळी पिताना सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. वा काय छान झालाय चहा, आपणच केलेला असतो, आपणच प्यायचा असतो, पण द्यावा ना, आपण आपल्याला अप्रिशिएट करावं, काही बिघडत नाही. किती छान झालंय, मस्त वाटतंय चहा पिऊन म्हणावं ना. आपण बाल्कनीत बघावं, बाहेर जरी ढगाळ हवा असली तरी आपल्या हातात फ्रेशनेसचं पेय आहे ना, मग आपण म्हणावं वा छान वाटते, फ्रेश वाटते. आपण जसं आपण स्वतःला समजावू ना, तसं आपले मन काम करत राहतं. त्यामुळे सकारात्मकता असलीच पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, की आपण कुठेही गेलो तरी जितकं सकारात्मक बघाल तितकं तुम्ही स्वतःला डेव्हलप करताय, लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे दुसऱ्याने अप्रिशिएट करावा असा आपण जो विचार करतो ना, तो अत्यंत चुकीचा आहे. दुसरे इतके सहज अप्रिशिएट करत नाही, स्वतःलाच अप्रिशिएट करायला सुरुवात. किंवा मी किती छान स्वयंपाक केला, मस्त लागतोय, मस्त झालं जेवण, म्हणा काय बिघडलं. पण आपल्याला हे जमत नाही, पण ते करायचा प्रयत्न करा. लाईफ सॅटिस्फॅक्शन. आजच मी एक वाक्य वाचलं, पुस्तक वाचलं नाही, पुस्तक वाचत होते तुमच्यात, की सक्सेसफुल होणं महत्वाचं आहे का सॅटिस्फाईड होणं महत्वाचं. सक्सेसफुल होणारी खूप माणसं असतात, पण ती सॅटिस्फाईड असणार नसते. त्यामुळे सॅटिस्फाईड होणं जास्त महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये समाधान असणं जास्त महत्वाचं आहे यश यशस्वी असण्यापेक्षा. खूप यशस्वी लोक आपण पाहिलेत, पण ती सॅटिस्फाईड नसतात. त्यामुळे एक अत्यंत सुंदर मला आवडलेलं वाक्य मी म्हणलं, चला आपल्याला संध्याकाळी बोलता येईल याच्यावर, की सॅटिस्फॅक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन सक्सेस. आणि खूप महत्वाचं आहे की तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर, आपण म्हणतो की चटणी भाकरी खाऊन सुद्धा सॅटिस्फाईड राहणारे शेतकरी लोक आपण पाहिले, किती आनंदी आणि उत्साही आणि मस्त असतात ते लोक. आम्ही जेव्हा जातो शेती वगैरे आम्हाला कधी बघायलाच मिळाली नाही ना, कारण आपण जन्मापासून पुण्यातच जातो. झाडं बघायला सुद्धा आम्हाला रस्त्यावर यावं लागतं, बाल्कनीतनं काही एवढं दिसत. चंद्र बघायचा, सूर्य बघायचा तरी वरती जाऊन बघावं लागतं, दिसतच नाही. इतकं आपल्या इथे आता तुम्हाला माहितीये कंजस्टेड झाले. पण ती जी माणसं असतात त्यांच्या त्या ह्याच्यात बांधले, टोपली बांधलेली भाकरी आणि चटणी, कोरडी चटणी भाकरी खातात, त्याच्यावर तांब्यावर पाणी पितात, पण किती सॅटिस्फाईड असतात ती लोक. कारण त्यांचं स्वतःच्या कमाईचं ते खातात आणि आनंदाने राहतात. म्हणून सॅटिस्फॅक्शन जितकं मिळवायचा प्रयत्न कराल तितकं तुम्ही मेंटली अधिक स्ट्रॉंग होईल. सक्सेसच्या पाठीमागे लागलं की तो रॅट रेस सारखं फिरत राहावं लागतं. जसं आता सध्या रॅट रेसच आहे, सगळी स्पर्धा इतकी आहे. 100% मार्क मिळवणारी 200 लोक आहेत. कशा ऍडमिशन्स मिळणार? पहिलीच लिस्ट 87-88 ला कट ऑफ असतं आर्ट्सला, तर बाकीच्यांनी काय करायचं? त्यामुळे रॅट रेसमध्ये न धावता मला जे शक्य आहे, माझ्या ज्या क्षमता आहेत त्यानुसार मी काम करीन आणि मी सॅटिस्फाईड होईल. सक्सेसफुल तर मी होईल, सॅटिस्फाईड झालं सक्सेस मिळतच. पण नुसतं ज्याला आपण म्हणतो की नुसते मार्क मिळवून आपण सक्सेसफुल नाही होऊ शकत. आणि ते आपण खरं टॅलेंटेड आहोत की नाही हे 10वी नंतरच कळतं. 10वी पर्यंत मिळतात 100% मार्क, त्याच्यानंतर नाही मिळत. 70% मिळवायला, 75% मिळवायला सुद्धा खूप कष्ट करावे लागतात. पण हे आपल्याला समजायला वेळ लागतो. आपण रॅट रेस प्रमाणे धावत राहतो स्पर्धात्मक युगामध्ये आणि सॅटिस्फॅक्शन गमावून बसतो. आता तुम्ही बघा, आयटी मध्ये काम करणारी लोक आहेत, किती पगार असतात त्यांना. आपल्याकडचं काम करणाऱ्या बायका म्हणतात त्यांचे पगार वाढल्यामुळे बाकीची महागाई वाढली, पण आमचं काय? आणि एका दृष्टीने ते बरोबर आहे ना, त्यांना 9-9, 10-10 लाखाची पॅकेज असतात, बाकीच्या गोष्टी मागतात. या लोकांचं काय, हातावरची पोट असणारी लोक. जेव्हा गॅस महागला ना तेव्हा या बायका खूप डिस्टर्ब झाली. ती गॅस इतका झाल्यानंतर रोजचं डाळी किती महागल्या, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, हे काय खाणार आम्ही, भाकरीचं पीठ. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला सॅटिस्फॅक्शनच्या पासून खूप लांब दिसतात. त्यामुळे तेवढं मिळावं मला, एवढं आपण कमवावं एवढाच विचार करा. सक्सेस फक्त पैशावर अवलंबून नाही, सक्सेस समाधानावर खूप अवलंबून असतं. समाधान वाटलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्याच्यानंतर होपफुलनेस, आशावादी दृष्टिकोन असला की मी हे करतेय आणि ह्याच्यातून मी
लहान मुल आहे तो असं. तर तेच सांगते की होपफुलनेस म्हणजे आशावादी दृष्टिकोन, की हा जो आशावादी दृष्टिकोन जो आहे तो आपला जर असेल तर आपण काम करताना पण खूप पॉझिटिव्ह, अत्यंत पॉझिटिव्ह आशावादी की मी हे करते आणि मला याच्यात सॅटिस्फॅक्शन मिळेल. मी सक्सेस हा विषय खूप शब्द खूप कमी वापरते. मी आता तुमच्याशी बोलून गेले की मला सॅटिस्फॅक्शन मिळालं, मला सॅटिस्फॅक्शन मिळालं. तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट केली की मला आणखीन सॅटिस्फॅक्शन मिळेल. सक्सेस तर काय आपल्याला मिळालं नाही मिळालं तर नोकऱ्या कराव्याच लागतात आयुष्यात, त्याला काही पर्याय नसतो. की आपली ती गरज आहे की आपल्याला मिनिमम तरी आर्थिक हे मिळायला पाहिजे म्हणून आपण नोकऱ्या करतो. पण सॅटिस्फॅक्शन, जसं आपण जॉब सॅटिस्फॅक्शन हा शब्द वापरतो की सगळ्या जॉबमध्ये सॅटिस्फॅक्शन मिळतच असतं. जॉब सॅटिस्फॅक्शन हा टीचिंग लाईफमध्ये खूप महत्वाचा शब्द, की टीचिंग करताना आपल्याला समोरच्या रिॲक्शन मधून जे सॅटिस्फॅक्शन मिळतं. मी त्या दिवशी म्हणतात तसं की ऑनलाईन लेक्चर जेव्हा आपण घेतो ना तेव्हा ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. समोरचं दिसत नाही, त्यांनी व्हिडिओ ऑन केलाय का ऑफ केलाय आपल्याला कळत नाही. आपण बोलत राहतो, काहीही रिॲक्शन्स नाही समोर, त्यामुळे आपल्याला काही इंटरॅक्शन्स होतच नाही. मग कधीतरी लेक्चर संपताना त्यांना विचारलं की काय कोणते प्रश्न असतील तर विचारा, तर एकच कोणीतरी समोर येतो आणि तोच प्रश्न विचारतो. मग तो सगळ्यांना समजलाय का नाही हे, म्हणजे ते जॉब सॅटिस्फॅक्शन नाही. त्याच्यात पैसे जरी मिळाले तरी तो जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. हा जो भाग आहे हा होपफुलनेस हे लक्षात ठेवा की आशावादी दृष्टिकोनातून सगळी कामं करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं अधिक सॅटिस्फॅक्शन मिळेल. परसेप्शन्स, आता सेन्सेशन आणि परसेप्शन या दोन महत्वाच्या गोष्टी, त्याच्यातला फरक सांगू शकेल कोणी मला? मराठीत त्याला वेदन आणि संवेदन असं म्हणतात. वेदन म्हणजे काय आणि संवेदन कळेल माहिती? तर मी माझ्या हातातलं हे दाखवलं, माझ्या हातात काहीतरी आहे हे सगळ्यांना दिसतंय, बरोबर आहे? हे नुसतं दिसणं म्हणजे वेदन, म्हणजे सेन्सेशन की माझ्या हातात काहीतरी आहे. पण जेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे पेन आहे त्यावेळेला ते परसेप्शन असतं, म्हणजे संवेदन. म्हणजे या हातातल्या गोष्टीला तुम्ही जेव्हा अर्थ प्राप्त करून देता तेव्हा ते संवेदन. मग परसेप्शनचा अर्थ काय? तर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचं संवेदन कसं आहे, तुमचं परसेप्शन कसं आहे, त्याच्यावरती ती गोष्ट तुम्हाला किती लागू पडेल हे अवलंबून असते. प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं. बघा, कोणी दुसऱ्या अँगलनी, म्हणून आपले प्रॉब्लेम जर आपण आपल्या जवळच्यांच्या पुढे डिस्कस केले तर प्रत्येक जण त्याच्याकडे वेगळ्या अप्रोचनी बघतो आणि आपल्याला लवकर सोल्युशन्स मिळतात. आपण जर आपल्यापुरती मर्यादित ठेवले तर आपल्याला सोल्युशन मिळत नाही. म्हणून परसेप्शन्स खूप महत्वाचे आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे किती संवेदनशील दृष्टिकोनातनं बघताय. वेदन तर आपल्याला सगळ्याच असतं. लांब कोणीतरी आपल्याला ओळखीचं दिसलं की आपल्याला वाटतं कुठेतरी यायला पाहिजे, वेदन होतं. पण जेव्हा आपल्याला रेकॉग्नाइज होतं की अरे हा माणूस आपण इथे इथे भेटलोय, तेव्हा ते संवेदन असतं. मग ते संवेदन कसं होतंय प्रत्येक गोष्टीचं, ह्याच्यावरती आपली मेंटल हेल्थ अवलंबून. आपण जर निगेटिव्ह पद्धतीने परसेप्शन होत गेलं आपल्याला तर आपल्याला त्याच्यातनं जास्त त्रास होतो आणि मग आपल्याला त्याच्यातनं समाधान मिळायच्या ऐवजी त्रासच जास्त मिळतो आणि टेन्शन यायला. म्हणून तो एक भाग लक्षात घ्या. लाईफ अँड सोशल इंटिग्रेशन. सोशल इंटिग्रेशन म्हणजे काय की सामाजिक एकात्मता. आता इथे आपल्याला काही बाकी सगळे एकात्मता बघायच्या नाही. इथे फक्त आपण किती आता हे तुम्ही सगळे सोशल वर्क करतात त्यामुळे तुम्ही अनेक लोकांच्या मध्ये मिसळ. तिथे इंटिग्रेशन कसं पाहिजे तर तिथे कुठलाही आर्थिक सामाजिक दर्जा लक्षात न घेता आपण सगळ्या लोकांना एकत्रितपणे एकत्र आणून त्यांच्यासाठी समान पद्धतीचं काम करणं, याला सामाजिक एकात्मता असं म्हणतात. आणि ते जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला असं जाणवतं की त्याच्यातून मिळणारा आनंद खूप मोठा असेल. मग तो कुठल्या आर्थिक दर्जाचा आहे, त्याचं शिक्षण किती आहे, तो कुठल्या सामाजिक स्तरामधनं आलेला आहे, हे न बघता सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्यासाठी काहीतरी कार्यक्रम राबवणं, हा जो भाग असतो हा सोशल इंटिग्रेशन मध्ये महत्वाचा येतो. आपलं जीवन आपण सोशल इंटिग्रेट असणाऱ्या लोकांमध्ये जर व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प्रत्येक स्तरावर असणाऱ्या समस्या कळतात आणि त्या कळल्या की आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, हे किती प्रॉब्लेम मोठे मोठे आहेत यांना आहे. आणि मग आपण आपोआप ज्याला आपण कूल डाऊन म्हणतो तसं होतो आणि आपण आपल्या समस्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनात वेगळ्या परसेप्शननी बघायला सुरुवात करतो आणि मग आपल्या समस्या सुटतात.
आता मला रिलॅक्सिंग त्याच्यात अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत की काय काय करायला पाहिजे की मन रिलॅक्स होण्याकरता तिथे एक स्लो डीप ब्रेक आपण करतो बघ बरं. जोरात श्वास घ्यायचा, जितकं जोरात म्हणजे हळू घ्यायचा आणि हळू सोडायचा. जेव्हा तुम्ही डिस्टर्ब असता तेव्हा तर हे अगदी करा, खूप बरं वाटतं. हे अगदी सोपं सोपं आहे. ते स्लो डीपी फक्त बोलताना विसरायला नको म्हणून लिहून काढले ते कॉल. टेक स्लो डीप ब्रेक और एनी अदर ब्रीदिंग एक्सरसाइज फॉर रिलॅक्सेशन. कितीतरी ब्रीदिंग एक्सरसाइज असतं तर जे कोणी योगा करतं त्यांना माहितीये की कपालभाती असते, जलद श्वसन असतं, दीर्घ श्वसन असतं, त्याच्यानंतर अनुलोम विलोम असतं, त्याच्यानंतर भ्रामरी असते, नंतर गाडी शुद्धी प्राणायाम असतं, बरेच टेक्निक्स आहेत. पण सगळ्यांनी करायचं असेल नाही, पण किमान डीप ब्रीदिंग आणि अनुलोम विलोम एवढं जरी केलं तरी रिलॅक्स होतो आपण. असं म्हणतात बघा सिनेमांमध्ये वगैरे हल्ली असतं, चिडलेली असेल की तो शांत करतो आणि म्हणतो दीर्घ श्वास घे, दीर्घ श्वास घे. ते सिनेमात पुरतं असतं, पण खरोखरीच आपण खूप दमलेलो असू ना तरी सुद्धा आपण आरामात आपल्या घरी सोफ्यावर बसून 5-6 वेळा दीर्घ श्वास घेतला आणि सोडला तर आपण रिलॅक्स होतो. हा एक भाग झाला. पुढचं लिसन सुदिंग म्युझिक. अत्यंत छान विषय आहे. सुदिंग म्हणजे कुठलंही मनाला आल्हाद देणारं म्युझिक नाही. त्यावेळेला ते रिदमिक किंवा ढाण म्युझिक ऐकायचं, शांत म्युझिक. दिवसात एक 10 मिनिटं तरी ना सुदिंग म्युझिक ऐकायचा प्रयत्न. शांत असतं, त्यात म्युझिक असतं असं पण, म्हणजे गाणं असेल असं पण नाही, इन्स्ट्रुमेंटल पण असू शकतो. इन्स्ट्रुमेंटल मध्ये बासरी अत्यंत सुदिंग असते. बासरी जर ऐकली तर आपल्याला मनाला एकदम छान इफेक्ट मिळतो. त्यामुळे ते ऐकायचा प्रयत्न करा. टू फोकस युअर अटेन्शन ऑन थिंग्स दॅट आर हॅपनिंग राईट. मागे काय झालं, काल काय झालं, तर काल ती असंच म्हणली, मग मी आता तिला उद्या असंच म्हणणार आहे, असं काहीही लक्षात न घेता आत्ता काय चाललंय आणि आत्ता मला काय करायचं याच्यावरती लक्ष द्या की आत्ता माझ्या बाबतीत काय घडलंय बस. मग मी तुम्ही म्हणाल तुम्ही सारखी चहाची उदाहरणं देता, पण माझा आवडता घटक आहे त्यामुळे मी तीच उदाहरणं देते की एक चहाचा कप घेऊन आपण गप्पा मारतोय, मग ती असं म्हणली, ही असं म्हणली, की उद्या असंच करणार आहे. आत्ता काय आपण चहा पितोय, मस्त गप्पा मारा, हसा, काहीतरी वेगळ्या विषयावर बोला, ऑफिसचा विषय टाळून काहीतरी बोला. हे आत्ता जमतं बरं का, आता जमतं. खूप दिवस जोपर्यंत नोकरीत असतो ना तोपर्यंत डोक्यात ते विषय असतात सगळे. पण प्रयत्न करायचा की शक्यतो मी ऑफिसमधनं घरी गेले की तो स्विच माझा ऑफ झाला पाहिजे. म्हणजे पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं झालं पाहिजे, वेगळं करता आलं पाहिजे. म्हणजे ऑफिस विसरायचं नाही, पण परत ऑफिसमध्ये येताना काय कामं करायचे काय ते लक्षात आलं. घरी पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही, तर आपली मेंटल हेल्थ चांगली राहू शकते. यूज गायडेड इमॅजिन. म्हणजे हल्ली खूप गायडेड मेडिटेशन वगैरे तुम्हाला युट्यूबवर दिसतं. तसं मी कशी आहे, मला काय व्हायचंय, इमॅजिनिटी असतात, काही काही कल्पना असतात बघा की मला असं स्वच्छ छान वातावरणामध्ये भरपूर ग्रीनरी असलेल्या ठिकाणी बॅक वॉटरला वगैरे समोर पाणी दिसते, तिथे जायला आवडतं. आता जायला जमतच असं नाही ना आपल्याला प्रत्येक वेळेला. आपण गायडेड काहीतरी कोणीतरी बोलतंय आणि आपण ते मनासमोर व्हिज्युअलाइज करतो. ते जर तुम्ही केलं तर खूप बरं वाटतं. एखादा धबधबा आणा डोळ्यासमोर. मी त्या दिवशी सांगितलं तसं की धबधबा जर डोळ्यासमोर आणला ना तर एक वेळ अशी येते की आपल्याला असं वाटतं की आपल्या डोक्यातलं सगळ्या निगेटिव्ह गोष्टी त्या धबधब्यात वाहून चालल्या आणि आपण एकदम फ्रेश होतो. त्यामुळे अशा इमेजरी ज्या असतात गायडेड, कोणीतरी बोलतंय आणि आपण ते डोळ्यासमोर आणतो, अशा गोष्टी करायला सुरुवात करते. जर तुम्ही भक्त असाल कुठल्या देवाचे तर त्या देवाच्या ठिकाणी गेला असाल तर ते देव डोळ्यासमोर आणत, तिथली आरती डोळ्यासमोर आणत. तुमच्या आवडीनुसार समोर काय आणायचं ते ठरवा. फक्त कुठलंही ज्याला आपण म्हणूया की व्हायलन्स डोळ्यासमोर आणायचं नाही. रात्री झोपताना शक्यतो रात्रीच्या टीव्ही बघता त्यावेळेला कुठेही रक्तपात झालाय, कोणी कोणाचा खून केलाय, कोणी कोणाला मारलंय, असलं काही बघायचं नाही झोपताना. तुम्ही म्हणाल आम्हाला नाही भीती वाटत, आम्ही बघतो. भीती वाटत नाही, पण ते इथे उमटतं झोप्यात आणि मग त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. छान काहीतरी बघा, छान काहीतरी ऐका आणि झोपून टाका. आता हे तुम्हाला अवघड वाटेल, पण हे करायचा प्रयत्न करा, कारण वाढत्या वयानुसार आपल्याला या गोष्टीची गरज असते. त्यामुळे ते करायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मॅनेज स्ट्रेस लेवल. ते तर काय बाय डिफॉल्ट आहे, स्ट्रेस लेवल मॅनेज करायलाच पाहिजे. स्ट्रेस कशाने पण येतो, ते येण्याचे हेच कमी करायला, प्रसंगच कमी करायला पाहिजे. त्या दिवशी म्हणलं तसं बाई जरी आल्या नाहीत काम करणाऱ्या तरी आपल्याला स्ट्रेस येतो आणि तो इतका येतो की आपली चिडचिड वाढते. इतकी चिडचिड वाढते
की भांड्यांवर राग निघतो किंवा घरातल्या कुणावर तरी राग निघतो, त्यातच गॅसवर ठेवलेलं दूध ओतू गेलं की आणखी चिडचिड होते, त्याचा सगळा गॅस परतो. म्हणजे हे सगळ्या बायकांचे जे प्रॉब्लेम आहेत ना, त्याच्यातनं खरंच आपल्याला असं दिसतं की स्ट्रेस लेवल अननेसेसरी वाढते, की ज्या गोष्टी आपण अवॉइडच करू शकत नाहीये त्या गोष्टींचाही आपल्याला स्ट्रेस यायला लागतो आणि मग त्यांनी त्रास व्हायला सुरुवात होतं. तर ते शक्यतो आपण मॅनेज करायची किंवा अवॉइड करायचं. ठीक आहे, मला आता उशीर झालाय, बाईनी कळवायला उशीर झालाय, मी येणार नाहीये, माझी वेळ झालीये, मी असंच सगळं ठेवते, मी आधी ऑफिसला जाऊन होते, आल्यावर जसं जमेल तसं करेन, नाही तर उद्या ती येईल. इतका साधा अप्रोच पाहिजे. म्हणून साधारणपणे 2 तरी सेट आपल्या घरात भांड्यांचे असायला पाहिजे. तो खरंय, म्हणजे ते सेट नाही की नाही आली आज चहाची भांडी आणि एक कढई घासून घेतली, बाकीचं सगळं हे मी अनुभवातूनच बोलते, तुम्हाला कळत असेल. बाकीचं मी उद्या तिलाच ठेवीन, मला गरजेचं आहे तेवढं मी घेईन. 2 तवे पाहिजे, 2 कढया पाहिजे, 2 कुकर पाहिजे, जे गरजेचं आहे तेवढं 2 ठेवायचं, म्हणजे टेन्शन येत. चहाची भांडी तर काही वाटत नाही. हा जो भाग आहे, आता तर मुलं म्हणतात की आम्ही तर 2 सेट ठेवत नाही, आम्ही झोमॅटोकडनं ऑर्डर करतो, आम्हाला तोही प्रश्न नाहीये. आणि घरात डिस्पोजेबल डिश आणि ग्लास आणून ठेवतात. किती ठिकाणी डिस्पोजेबल डिश आणि ग्लास असतात की कोणी येऊ न येऊ आम्ही ते फेकून देतो, झोमॅटोकडनं ऑर्डर करतो, आम्हाला मिळेल. इतकं आपण जरी राहू शकलो नाही तरी किमान 2 सेट आपण घरात ठेवू शकतो. तेवढं जर केलं तर ती स्ट्रेस लेवल आपली मॅनेज होते. तर स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्सचा एक वेगळा भाग आहे. परत स्ट्रेस मॅनेजमेंटची भरपूर टेक्निक्स आहेत. त्यासाठी आधी स्ट्रेसची पर्सनॅलिटी आपल्याला ओळखावी लागते की तुमची काय लेवलची पर्सनॅलिटी आहे. त्याच्यामध्ये ए प्लस, बी प्लस आणि सी अशा 3 प्रकारच्या पर्सनॅलिटीज असतात. ए प्लस जी असते ती पूर्ण काळजी घेण्यासाठी पर्सनॅलिटी, की स्ट्रेस लेवल भरपूर वेगवेगळ्या कारणांनी वाढते आणि त्यांना ट्रीटमेंटची गरज असते. बी प्लस ही त्यातल्या त्यात बरी, आणि सी म्हणजे केअर फ्री पर्सनॅलिटी असते. तर आपण नॉर्मली केअर फ्री पर्सनॅलिटी डेव्हलप करायचा प्रयत्न करावा, पण ऍटलिस्ट बी पर्यंत तरी यावं, अगदी केअर फ्री नाही झालं. ए मध्ये गेलो तर स्ट्रेस प्रोफाईल असते, त्याच्यात स्ट्रेस टेस्ट असते. आमची स्ट्रेस टेस्ट ही आर्टची स्ट्रेस टेस्ट असते तशी नाही, आमची मानसिक स्ट्रेसची चाचणी आहे. तर त्याच्यातनं तुमचं प्रोफाईल कळतं की तुम्ही या संबंध ग्राफच्या याच्यावरती कुठे आलायत, नेमके कुठे तुमचं हे लागतंय, आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट कशी द्यायची हे ठरतं. पण नॉर्मल स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये अनेक टेक्निक्स असतात. तो एक वेगळा विषय आहे की टेक्निक्स भरपूर आहे, पण त्याच्यात सर्वात महत्वाचं टेक्निक शेवटी स्वतःला समजून घेणं आणि त्याच्यातनं बाहेर येणं. हा एक भाग लक्षात ठेवायला पाहिजे. एन्जॉय युअर सेल्फ हे आपण कधीच करत नाही, बायका तर खरंच करत. तुम्ही कितीही म्हणा की एन्जॉय युअर सेल्फ, आपण करतच नाही. आपण सारखं त्याला काय वाटेल, याला काय वाटेल, याचा डबा त्याचा डबा, याची वेळ सांभाळा त्याची वेळ सांभाळा, आपण आपल्याच वेळा सांभाळायला विसरू. आपण आपलं एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये 4 लोक लागतात असं सुद्धा नाही, आपण एकटं सुद्धा एन्जॉय करू शकतो. मला हे वाटतं मी एकटं आहे म्हणून काय झालं, आपल्याला खायला प्यायला जे लागतं ते आपण जाऊन खायला जमत नसेल, कारण एकटं जाऊन खाणं जमत नाही हॉटेलमध्ये, कसं तरी वाटतं. घरात करावं, मागवावं, खावं, एन्जॉय करावं एखादा दिवस, तसं सगळेच दिवस. पण एन्जॉय युअर सेल्फ हे आपल्याला जमत नाही. ते जर आपण केलं तर खूप आपलं डोकं शांत होतं. ते करायचा प्रयत्न करायला पाहिजे. बूस्ट युअर सेल्फ एस्टीम, मगाशी सेल्फ एस्टीम म्हणजे काय ते सांगितलं, ते बूस्ट करायचा प्रयत्न करा. हॅव अ हेल्दी लाईफस्टाईल आपली हेल्दी. सकाळी उठून छान हेल्दी काहीतरी, दूधच प्या असं नाही मी म्हणत, पण काय जे असेल ते थोडं हेल्दी खा, एखादं फळ खा. आता ते मी डायटिशियनच्या भूमिकेतनं सांगत नाही, हेल्दी लाईफस्टाईल कशी पाहिजे छान. त्याच्यानंतर आपले सगळे बाकीच्या अंघोळ बिंघोळ सगळं झालं की काय थोडंफार जर असला तुमचा विश्वास तर उपासना करा, काहीतरी हात जोडा किमान देवा, काही नसेल तर. नंतर हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे आपण व्यवस्थित राहायचं. आपली लाईफस्टाईल आपण अशा रीतीने मेंटेन करायची की जे आपल्याला थ्रू आउट द लाईफ मेंटेन करणं सोपंच आहे. आपल्याकडे कसं असतं, म्हणजे आता असतं की नाही हल्ली माहित नाही, पण आपल्याकडे कोणाची तरी आज आमच्याकडे कार्यक्रम, आम्ही तिची साडी तिचे दागिने वापरतो. का वापरायचे, नाही वापरायचे, आपल्याकडे जे आहे ते आपण घालूयात, ते आपण करूयात, कारण आपल्याला तीच लाईफस्टाईल शेवटपर्यंत मेंटेन करायची. आज तुम्ही तिच्या शालू नेसलात, तिचे दागिने घातलात, आज तुम्हाला छान वाटलं, उद्या तुम्ही कसं मेंटेन करू शकणार आहात का, मग त्यांनी आणखी मेंटल स्ट्रेस येईल. त्याच्यापेक्षा आपल्याला जे आपल्या याच्यामध्ये चांगलं आहे ते वापरा. आपण छानच दिसतो हे गृहीत धरा, आपण छानच आहोत आणि आपण छानच दिसणार आहोत. समोरच्या सारखं मला वागायचंच नाही, मला माझ्या लाईफस्टाईल प्रमाणे वागा असं जर ठरवलं
तर कधीच आपल्याला डिस्टर्बन्स येत नाही. कारण मी अशा मुली बघितल्या की मॅडम अहो तिचा ड्रेस इतका छान होता मग मी जाताना तिचा घालून गेले, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचेच कपडे वापरायचे. त्यामुळे शक्यतो असं करायच्या भानगडीत पडू नका की कोणाचं तरी काहीतरी वापरून मी आज छान दिसेल उद्याचं उद्या, असं नका करू. त्याने आपल्याला जास्त ताण येतो. हेल्दी लाईफस्टाईल आपण मेंटेन करायला पाहिजे की मी माझ्या पद्धतीने जे आहे तेच मी वापरेन. आणि मी तुम्हाला सांगितलं की छान दिसणं हे अंतर्मनावर अवलंबून. तुम्ही बाहेर किती सुंदर कपडे घाला, चेहरा जर तुमचा 12 वाजल्यासारखा असेल तर तुम्ही कधीच छान दिसू नये. हसतमुख पाहिजे, चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. ते सगळं तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर आपोआप स्माईल येईल. नाहीतर आपण बघतो किती लोक असतात की झगपक असतात पण बोलायला लगेच त्यांच्याशी बोलायची इच्छा होत नाही. हा जो भाग असतो हा लक्षात घ्या. म्हणून हेल्दी लाईफस्टाईल डेव्हलप करायचा प्रयत्न करायला पाहिजे. टॉक अँड शेअर, बोला आणि आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करायचा प्रयत्न करा. ऍप्रिशिएट सेल्फ, ते मी मगाशी सांगितलं, स्वतःला ऍप्रिशिएट करायचा प्रयत्न करा. त्यानंतर फ्रेंड्स आणि फॅमिली. आता फ्रेंड्स तर मी सांगितलं की ऍक्वेंटन्सेस खूप असतात, म्हणजे आपल्या ओळखीचे खूप लोक असतात, पण सगळे फ्रेंड्स नसतात. फ्रेंड्स 2 किंवा 3 आपले जवळचे मित्र मैत्रिणी असू शकतात, त्यांच्याशी सगळं शेअर करा. फॅमिली आणि फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये सुद्धा एकत्र कुटुंब असो नाही तर विभक्त असो, सगळीच लोक सगळं शेअर करण्यासाठी नसतात. जी असतात त्यांच्याशी करा. अशी लोक चूज करा की जी आपल्या कुठल्याही परिस्थितीचं भांडवल करणार नाही. कारण आपल्याकडे परिस्थितीचं भांडवल करणारी खूप लोक असतात. साधे मार्क कमी पडले तरी त्याचं भांडवल करणारी लोक. तरी आम्ही सांगत होतो वर्षभर अभ्यास करून, आईने लक्षच दिलं. कुठलीही आई आपल्या मुलाचं वाईट व्हावं म्हणून विचार करत नाही, पण आपल्याकडे सहज आईला दोष देऊन मोकळं होण्याची सवय असते आणि मग त्याच्यामुळे मेंटल हेल्थ खराब होते. आईला असं वाटतं अरे मी इतकं केलं तरी मलाच दोष देत नाही. हा जो भाग असतो हा होऊ नये म्हणून ऍप्रिशिएट सेल्फ. मी एवढं केलं म्हणून एवढे तरी मार्क मिळाले तसं आईने म्हणावं. जर आईला दोष दिला की मी एवढं लक्ष दिलं म्हणून इतपत तरी आलंय, नाहीतर एवढे मिळाले. आपण आपल्याला ऍप्रिशिएट करायला शिकलं पाहिजे. फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्येही ते वापरता आलं पाहिजे आपल्याला. सगळं कनेक्ट विथ अदर्स, हे तर तुम्हाला सांगायला जनसंपर्क असला पाहिजे. आपले ग्रुप्स असले पाहिजेत. आपण तर लोकांशी बोलायला घाबरलं नाही पाहिजे. सगळ्यांशी आपण शांतपणे चांगलं कम्युनिकेशन लेवल थ्रू बोलता आलं पाहिजे. त्यानंतर हेल्दी डाएट, वर्कआउट, व्यायाम करायला पाहिजे. डाएट हेल्दी पाहिजे. म्हणजे आता फार फास्ट फूड, फार तेलकट, फार गोड असं जरा कमी, सगळंच थोडं थोडं खावं. काहीच पूर्ण सोडू नये आणि फार अति पण करू नये. ते हेल्दी डाएट प्लॅन आपला असावा. डेव्हलपिंग कोपिंग स्किल्स. कोपिंग स्किल्स म्हणजे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी जी काही कौशल्य असतात ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करावा. असतात खूप कौशल्य असतात त्यांच्यामध्ये. साधं आपल्याकडे आलेल्या माणसाशी बोलायचं कसं हे सुद्धा कौशल्य असतं. ते सुद्धा सगळ्यांना जमत नाही. फोनवर कसं बोलावं, एखाद्याला ज्याला आपण म्हणूया की टॅक्टफुली नाही कसं म्हणायचं, नाही म्हणायला सुद्धा शिकलं पाहिजे बरं का. जर आपल्याला करायचं नसेल तर आता काय म्हणतो आपण, मी फोन करून सांगते. नाही, तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही फोन करून सांगते म्हणू नका. नाही बा मला प्लीज नाही जमणार आहे असं सांगून मोकळे व्हा. म्हणजे तुमचं हे क्लिअर राहतं, त्याचं हे क्लिअर आहे. तुम्ही फोन करून सांगते म्हणलं की त्याला वाटतं कुठेतरी पॉझिटिव्ह आहे बरं त्याच्यामध्ये, म्हणून ही नंतर सांगू. तिथल्या तिथे बोलायची सवय ठेवा. असर्टिव्हनेस मागच्या वेळेस बोलले होते की स्वतःचं मत मांडायचा प्रयत्न करा, तर तुम्हाला मानसिक ताण कमी येईल. त्यानंतर गेट प्रोफेशनल हेल्प. मी मगाशी सांगितलं तसं जर कोणाची व्यावसायिक दृष्ट्या मदत हवी असेल आपल्याला कोपिंग स्किल्ससाठी की कसं मी याच्यातनं बाहेर पडू, तर घ्या कोणाची तरी मदत. काही बिघडत नाही, त्यांची स्किल्स वेगळी असतात. त्यांच्या अनुभवातनं ते तुम्हाला योग्य प्रकारची मदत करू शकतात. गोईंग आउट, फिरायला जा. रोज काही जमत नाही नोकऱ्यांमुळे. कधीतरी रविवारचं संध्याकाळचं 1 तास स्वतःसाठी ठेवा, अर्धा तास ठेवा. कुठेतरी बागेत जा, ग्रीनरी बघा, आवडेल ते खा प्या, काहीतरी मजा करा. घरात थोडंसं बाहेर पडायला शिकलं पाहिजे. आणि हे सगळं नॉर्मल मेंटल हेल्थ वाल्यांसाठी पण आहे बरं का. यांची बिघडली त्यांना तर आहेच, पण नॉर्मल हेल्थ चांगली राहण्यासाठी सुद्धा हे करायला पाहिजे. डू थिंग्स यू लव्ह. मला काय आवडतं करायला, मला बाहेर जायला आवडत नाही, मी घरात बसून रविवार काढू शकते असं जर तुम्ही म्हणलात तरी हरकत नाहीये. तुम्हाला काय करायला आवडेल ते तुम्ही करा. काही नवीन करायचं असलं तर ते करा. खाण्यापिण्याचं काही नवीन करून खायचं असेल, त्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर ते करा. तुम्हाला जे करायला आवडतं
ते करा. इतरांच्यासाठी काही गोष्टी करू नका. आता हे जी 2 टेक्निक्स आहेत ते मी तुम्हाला आता सांगते आणि मग त्याच्यानंतर ती तुम्ही कशी वापराल त्याच्यावरती तुम्हाला किती उपयोग होईल ते अवलंबून आहे. माइंडफुलनेस हे टेक्निक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक तर योगनिद्रा घ्यायची अगदी ती जी आपल्या माइंड याच्याशी संबंधित आहे की आपल्याला साऊंड मेंटल हेल्थसाठी आवश्यक असणारी योगनिद्रा आहे, पण ते बसूनच करायचं. कारण आपल्याला इथे पथाऱ्या एवढ्या पथऱ्याला जागा गेली त्यामुळे ती घेता नाही येणार आहे. पण बसून केली तरी तुम्हाला जास्तीत जास्त रिलॅक्सेशन मिळेल असं मला तरी वाटतंय. आता हे जे टेक्निक आहे ते म्हणजे काय तुम्ही ऐकलंही असेल खूप ठिकाणी याच्याबद्दल. तर माइंडफुलनेस म्हणजे प्रेझेंट सिच्युएशन मध्ये जगायचं. आता लिव्ह इन द प्रेझेंट सिच्युएशन हे त्याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे की नोटिसिंग व्हॉट हॅपनिंग इन द प्रेझेंट. आत्ता काय घडलं, काल काय घडले, उद्या काय घडणार आहे, आत्ता घडते याचा उद्या काय परिणाम होणार आहे त्याचा विचार न करता नोटिसिंग व्हॉट हॅपनिंग इन प्रेझेंट. आत्ता काय घडलं हे लक्षात घ्या. माइंडफुलनेस हे तुम्ही लगेच सुद्धा वापरू शकता. उद्यापासून पडलात तरी वापरू शकता. इट इज अ टाइप ऑफ मेडिटेशन इन विच यू आर अवेअर ऑफ प्रेझेंट मुवमेंट विदाउट इंटरप्रिटेशन ऑफ जजमेंट. तुम्ही स्वतःच्या प्रेझेंट मुवमेंटच्या बद्दल इतके जागरूक असता की त्याच्या जजमेंट म्हणजे आता तुम्ही बसला तुम्हाला बसता आलं तर लगेच जजमेंटल नाही व्हायचं. हा मी हे करूच शकणार नाही, मला हे जमणारच नाही, माझ्याकडे तेवढी कपॅसिटीच नाही असं जे आपण म्हणतो ते जजमेंटल व्हायचं नाही अजिबातच. आणि कुठल्याही इंटरप्रिटेशन स्वतःबद्दल करायचं नाही की मी अशीच आहे, मला माहिती आहे, मला नव्हतंच जमू असं कधीच म्हणायचं नाही. माइंडफुलनेसच्या मध्ये काय असतं की तुम्ही आता ज्या सिच्युएशन मध्ये आहात ती सिच्युएशन डोळ्यासमोर आणायची आणि त्याच्यात जगायचा प्रयत्न करायचा. जी काही असेल प्रॉब्लेमॅटिक असेल तर त्याच्यातही आनंदात जगू शकतो असं स्वतःला बजावं. तुम्हाला वाटेल हे खूप बोलायला सोपं आहे मॅडम, प्रत्यक्षात अवघड आहे. अवघड आहे पण जर तुम्ही प्रयत्न केला तर त्याच्यातनं सुद्धा तुम्ही मार्ग काढू शकता. की आपण खूप विचार करतो पुढचा की साधं एक गोष्ट झाली तरी आपण उद्या काय घेऊ याचा विचार करतो. म्हणून माइंडफुलनेस मध्ये हा एक भाग महत्वाचा आहे. माइंडफुलनेस इन्व्हॉल्व ब्रीदिंग मेथड्स टू रिलॅक्स द बॉडी अँड माइंड अँड हेल्प टू रिड्यूस स्ट्रेस. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शांत बसता माइंडफुलनेस मध्ये त्याच्यात अर्थातच परत थोडंसं मेंटली इमेजेस आहेतच किंवा आपण व्हिज्युअलायझेशन आहे. तुम्ही आत्ता याला जर डोळे मिटलेत तर तुम्ही आत्ता फक्त एवढंच डोळ्यासमोर आणा की आत्ता काहीतरी चाललंय आणि आपल्याला टिप्स मेंटली हेल्थ बद्दलच्या देत आहेत, आपल्या समोर कोणीतरी बोलते आणि आपल्याला ते फक्त ऐकायचे आणि ते इम्प्लिमेंट करायचं. एवढं मनात घेतलं तर तुम्ही ते इतकं चांगलं ग्रास्प कराल की बाकीचं काही डोक्यात येता कामा नये तेवढ्या वेळ. हे लगेच इम्प्लिमेंट होणारं टेक्निक नाही. याच्यामध्ये काय असतं की तुम्ही प्रेझेंट सिच्युएशन मध्ये जगताना म्हणजे खूप वेळा तुम्हाला ते मेंदूला सांगावं लागतं. एकदम तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही की एकदम तुम्हाला ते करता येत नाही पण हळूहळू ते जमायला सुरुवात होते. स्पेंडिंग टू मच टाइम प्लॅनिंग प्रॉब्लेम सॉल्विंग डेड्रीमिंग ऑर रॅन्डम थॉट्स कॅन बी ड्रेनिंग अँड क्रिएट स्पेस अँझायटी. आता बघा स्पेंडिंग टू मच टाइम प्लॅनिंग कुठलंही प्लॅन खूप वेळ करायचं नाही. समजा आता कुठेतरी तुम्हाला जायचंय त्याचं प्लॅनिंग हल्ली तिकीट बुकिंग मध्ये 2-2, 3-3 महिने आधी करावं लागेल. ते प्लॅनिंग करावंच लागेल पण खूप प्लॅन केलं ना की ते सक्सेसफुलच होतं. पटकन आज वाटलं उद्या केलं ते पटकन सक्सेसफुल होतं. म्हणजे ट्रिपचं ठीक आहे त्याला करावं लागतं पण ज्या काही गोष्टी असतात ज्याच्यातनं आपल्याला इमिजिएट सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे त्या गोष्टीनं फार प्लॅनिंग करायचं. ते झालं प्लॅनिंग झालं त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह की मला हा प्रॉब्लेम आला तर मी तो कसा सॉल्व्ह करेन, मग असाच येईल का, मग त्याच्यात मला कोणी मदत करेल की नाही, मला पैशाचा काही प्रॉब्लेम आला तर मी काय करू. एका प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या वेळेला आपण अनेक प्रॉब्लेम डोक्यामध्ये घेतो आणि मग ते कसे सॉल्व्ह करता येतील हे बघतो. त्यामुळे ड्रेन होतो मेंदू आपला खूप. त्यानंतर डे ड्रीमिंग. डे ड्रीमिंग हे इतकं चांगलं टेक्निक, चांगलं म्हणजे इतकं मजेशीर टेक्निक आहे की आपण बसल्या बसल्या असा विचार करतो की चला मी अमेरिकेत गेलीये, मी विमानात बसली, विमान उडाले, मग मी शिकागोला उतरले, मग मी अमकं केले, मग मी तमकं केले. डे ड्रीमिंग. आणि मग मला एकदम बिल क्लिंटननीच बोलवले त्याच्याचकडे गेलीये मी. म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणं ही जी म्हण आहे आमची तसं डे ड्रीमिंग मध्ये की आपण खूप आपल्या मनात असतं की मला हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं आणि ते सगळं आपण दिवसा डोळे मिटून व्हिज्युअलाइज करतो मला हे मिळालं. डे ड्रीमिंग. आणि ते काही वेळेला असं होतं की ते फारच ओव्हर अँबिशियस असतं काहीतरी की अमेरिकेला जाऊन सुद्धा आम्हाला कुणाला भेटता आलं नाही. आम्ही त्यांचं फक्त व्हाईट हाऊस लांबून बघितलं ते सुद्धा इतकं लांबून की आम्ही इथे तर ते पार तिकडे कोपरे
तिथे फुटपाथवर सुद्धा जाता येत नाही. पण आपण ड्रीम काय करतो जायचं ठरल्यानंतर की आम्हाला जायचंय, मग आपल्याला हे बघायचं, मग आपल्याला म्हणजे आपण ते डे ड्रीमिंग मध्ये असतो आणि तात्पुरतं सॅटिस्फॅक्शन घेतो. डे ड्रीम ही एक डिफेन्स मेकॅनिझम असते, आपली मानसिक संरक्षण यंत्रणा म्हणून आपण ती वापरू शकतो. त्याच्यावर थोडंसं पुढे सांगितलं. आणि रॅन्डम थॉट्स कॅन बी ड्रेन, आणि त्याच्याबद्दल येणारे जे वारंवार विचार येतात, मग असं केलं तर, पण मग मी जाताना माझं विमानच चुकलं तर, मग इथून दिल्लीपर्यंत विमान चुकलं तर पुढची कनेक्टिंग फ्लाईट पण होते, मग ती चुकली तर मी कशी पोहोचणार, मग माझ्या तिकिटाचं काय होईल, मग पासपोर्ट खरंच व्हॅलिड असेल का, इतक्या जर गोष्टी तुम्ही एका वेळेला डोक्यात घेतल्या जायच्या आधीच, तर मग त्यांनी इतका ब्रेन तुमचा ड्रेन होतो की तुम्ही म्हणता जाऊ दे त्याच्यापेक्षा मी जातच नाही. इथपर्यंत लोक येतात आणि मग त्याचा आपल्या मनाला जास्त त्रास होतो. त्यामुळे मग त्याने अँझायटी येते, अरे बापरे एवढे तिकीट काढलं तर एवढे पैसे आता मला परत मिळतील का नाही, मग त्याची चिंता वाटायला लागते आणि मग डिप्रेशन येते, एवढी चांगली ट्रिप करून होती मला जाताच आलं नाही आणि मग असं झालं. प्रत्यक्षात हे काहीही होत नाही. तुम्ही 2 तास आधी तिथे पोहोचता, 2-3 तास आधी एअरपोर्टवर पोहोचता, सगळं व्यवस्थित होतं, पण त्याच्या पूर्वी तुमचा जो स्ट्रेस असतो त्याने तुम्ही इतकं काय काय मनासमोर आणतात की तुमचं माइंडफुलनेसचं हेच निघून जातं. तुमचा निगेटिव्ह माइंडफुलनेस होतो त्याच्यात, की नाही मग माझं फ्लाईटच चुकेल, मग मला असंच होईल तसंच होईल. या गोष्टी जर केल्या तर आपली स्ट्रेस लेवल वाढते, डिप्रेशन वाढतं, अँझायटी वाढते. कुठेही जायचं असेल तरी आपण धाड तर निघालो, जे होईल ते होईल बघू, मग पावसाच येईल का, मग खूपच फ्लडेड होईल का सगळं, मग रस्त्याला पाणी साठलं तर गाडी कशी येणार, तो गाडीवाला बघेल काय, नाही आली तर थांबून राहायचं. इतकं तुम्ही बिनधास्तपणे जर गेलात तर तुम्ही प्रत्येक गोष्ट एन्जॉय करू शकता. पण आपली टेंडन्सी तशी नसते, आपण खूप विचार करतो, म्हणून आपल्याला माइंडफुलनेस खूप उपयुक्त पडणारं टेक्निक आहे करायला सुरुवात. माइंडफुलनेस कॅन हेल्प यू डायरेक्ट युअर अटेन्शन अवे फ्रॉम दिस काइंड ऑफ थिंग. तुम्ही एकदाच प्रेझेंट जे माइंडफुलनेसचं टेक्निक वापरायला लागलात की या सगळ्या प्रॉब्लेम पासून तुम्ही बाजूला जा आणि तुम्ही खूप एन्जॉय करा. हे तुम्ही करून बघा. जर तुम्हाला त्यात ते प्रॉब्लेम आला तर तुम्ही केव्हाही मला विचारा, पण हे प्लीज वापरून बघा टेक्निक, त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. आता बघा, माइंडफुलनेस एम्स टू हेल्प यू, तुम्हाला मदत करायला ते खूप उपयोगाला येतं. बिकम मोर सेल्फ अवेअर, स्वतःबद्दल जागृती निर्माण होते की मी कसं एन्जॉय करणार, मी कशी आहे, माझी फिजिकल स्ट्रेंथ काय आहे, माझी मेंटल स्ट्रेंथ काय आहे, आणि मी आता ही सिच्युएशन कशी हँडल करणार आहे हे तुम्हाला कळते. फील काम अँड लेस स्ट्रेस, शांत वाटेल. करून बघा, घरी गेल्यावर आजच करून बघा, की रात्री झोपायच्या पूर्वी करा. इतकं शांत वाटेल की तुम्हाला कळणार नाही आपल्याला किती झोप छान लागते. लागतच असते, इतकं दमल्यानंतर लागणारच, पण डोकं शांत होतं त्याने. त्यामुळे ते करून बघा. फील मोर एबल टू चूज हाऊ टू रिस्पॉन्ड युअर थॉट्स अँड फीलिंग. मग तुम्हाला असं म्हणजे एक अशी क्षमता येते की आपण एखाद्या भावनेला किंवा एखाद्या विचाराला कसं रिस्पॉन्ड करावं तेही तुम्हाला कळतं, कारण तुम्ही प्रेझेंट सिच्युएशन मध्ये जगल्यामुळे तुम्हाला प्रेझेंटली आता मी कसं रिस्पॉन्ड करायला पाहिजे कळतं आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला रिॲक्ट करायला सुरुवात करतो. त्यानंतर कोप विथ डिफिकल्ट थॉट्स, ते मग असं सांगितलं की कुठल्याही चुकीच्या विचारांना आपण व्यवस्थित सामोरे जाऊ. करून बघा, तुम्हाला जे करावंसं वाटतंय, तुम्हाला जे व्हावंसं वाटतंय ते डोळे मिटा, प्रेझेंट सिच्युएशन मध्ये या, व्हिज्युअलाइज करा की मला हे असं असं व्हायची इच्छा आहे आणि तुम्हाला ते होतंय की नाही बघा, तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. बी काइंड टुवर्ड्स युअरसेल्फ, ते तर आपण पहिल्यापासून सांगितले की स्वतःबद्दल अत्यंत छान विचार करा, काइंड राहा. आपण स्वतःकडे कधीच दयाळू बुद्धीने बघत नाही, आपली दया आपण कधीच करत नाही, लोकही करत नाही. आपण हे करायलाच पाहिजे असं गृहीत धरतात, पण आपल्यालाही कुठेतरी दयेची, क्षमेची गरज असते. ते आपलं आपण करायला सुरुवात करा. इट रिक्वायर्ड प्रॅक्टिस माइंडफुलनेस ऑफ बॉय, फिलिंग्स, माइंड अँड प्रिन्सिपल. ह्या सगळ्याला प्रॅक्टिस असायला पाहिजे. ही सगळी प्रिन्सिपल जेव्हा इम्प्लिमेंट करायचे त्यावेळेला आपल्याला ती प्रॅक्टिस करावी लागते, तरच तुम्ही करू शकता. नॉन जजिंग ऍटिट्यूड, पेशन्स, ट्रस्ट, एक्सेप्टन्स अँड क्रिएटिव्हिटी. लेट गो ऍटिट्यूड तर डेव्हलप कराच, म्हणजे तो आत्तापासूनच कर की लेट गो. म्हणजे त्याचा कुठे त्याचा ॲरोगन्सशी संबंध नाही, त्याचा कुठेही आपण कोणाला दुखवायचा आपला संबंध नाही. पण आपण कामाच्या वेळेला काम करा, पण लेट गो शिका करायला, की जाऊ दे मला हे नाही जमत, ठीक आहे जाऊ दे. किंवा एखादं कोणी काही तुम्हाला बोललं तर थोडं लेट हिम डू असं म्हणून थोडंसं बाजूला सारायला शिका. ते आपल्याकडे नसतं, बायकांकडे तर खरंच लेट गो ऍटिट्यूड नसतो. त्यामुळे सर्वात जास्त अंडर स्ट्रेस बायका असतात.
पण तो करायला शिका. याच्यातून 4-5 जणांनी जरी हे सगळं इम्प्लिमेंट केलं आणि तुम्हाला तुमच्या फॅमिली, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फ्रेश आणि छान वाटायला लागलं, तरी आपले हे 3-4 सेशन सक्सेसफुल झाले असं मी, सॅटिस्फाईड झाले असं मी म्हणेन. त्यामुळे हा विचार करा आणि असं वागायचा प्रयत्न करा. डेली माइंडफुलनेस, ऑब्झर्विंग युअर थॉट्स. रोज कसं माइंडफुलनेस वापरायचं, तर आपले थॉट्स ऑब्झर्व करा की काय माझ्या मनात येते, माझ्या मनात काय विचार येतो. आता आज सकाळी उठल्यापासून, म्हणजे पहाटे उठतानाच मी सांगितलं होतं आज आपल्याला वंचित विकासमध्ये जायचं. मग जायचे म्हटल्यानंतर काय थॉट्स येतात डोक्यात, मग काय बोलायचं, मग किती बोलायचं, किती वेळ बोलायचं, कोण कोण असणार आहे, किती पार्टिसिपंट्स आहे, ऑनलाईन किती असणार आहे, आणखीन कोण कोण आहे, कोणाच्या काय रिएक्शन्स असतील. तरी मीनाक्षीताईंनी एक आठवणीचा फोन केली, म्हणजे त्यांनी त्यांच्या कामाच्या याच्यानुसार मला आठवणीचा फोन केला. पण मी एकदा ते डोक्यात इतकं पक्क बसवले की हे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक गुरुवारी आपल्याला 4:15 वाजता जायचं. की खरं म्हणजे तसं ती फॉर्मॅलिटी पण नव्हती, नाही केली असती तरी चालली असती. पण त्यांना मी म्हटलं सुद्धा मी येणारच, गुरुवारी म्हटल्यावर मी येणार. तर त्यांनी आठवणीचा फोन केला. पण सकाळी उठल्यापासून माइंडफुलनेसच्या थॉट्समध्ये माझा पहिला महत्वाचा थॉट होता की आज आपल्याला वंचित विकासमध्ये जायचं. आजच्या दिवसभरातला माझा प्रायोरिटीने असणारा थॉट हा होता. मग बाकीचे थॉट्स होते. मग बाकीचे थॉट्स तर झोपून उठल्याबरोबर येतात. उठल्याबरोबर आपली खाण्यापिण्याची सोय येते ना डोक्यात. भाजी कुठली करायची, भाकरी करायची का पोळ्या करायचं, कुकर लावायचं, हेच येतं. त्याला पर्यायच नाहीये ना. पण मग ह्याला पर्यायच नाहीये, तर हे करायलाच हवं. मग हे माइंडफुलनेस मध्ये कशाला बसवायचं, हे आनंदाच्या एखाद्या कृतीत बसवा ना, ते करायचंच आहे. आता तर नोकरी करत नसल्यामुळे आता सकाळी विचार करतो, नाहीतर झोपतानाच विचार असायचा की उद्या काय भाजी करायची, मग ती चिरलेली आहे का नाही, मग ते काय, म्हणजे हा विचार आपल्या मनात सततच असतो. मग तो जर आपण पॉझिटिव्हली उठून मस्त हसत मस्त गाणी लावून वगैरे, चला आज मी ही भावकी करणार आहे, मस्त करणार, सुरू करायचं. माइंडफुलनेस म्हणजे काय, कुठली प्रेझेंट सिच्युएशन असू दे, पुरणाची पोळी करायची असते तरी उठल्याबरोबर आंघोळ. आमच्याकडे अशी पद्धत होती की आम्ही रात्री पुरण कधी करून ठेवत नाही. आमच्याकडे ते आवडत नाही म्हणण्यापेक्षा नैवेद्य असतो तर ते सकाळी आंघोळ करून लावायचं. पहिल्यापासून ही पद्धत होती. तुम्ही 7:30ला कॉलेजला जा, नाहीतर तुम्ही 10ला कॉलेज, पुरण सकाळीच लावायचं. मग काय करायचं, मग त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं. 5ला उठत असतो तर 4ला उठायचं, आंघोळ करायचं, पहिलं पुरण लावायचं, माइंडफुलनेस सेट करायचं की मला आज हे करायचंय आणि याच्यात मी आनंदाने करणार. मग कसं सुंदर पोळी झाली की जो आनंद मिळतो ना, तो आपल्याला खूप चांगला एन्जॉय करता येईल. मी स्वयंपाकाची उदाहरणं जास्त बायकांची संख्या आहे म्हणून देते, पण खरंच याने आपल्याला मिळणारा आनंद खूप वेगळा असतो. कारण काही गोष्टी अशा असतात की आपण टाळू म्हणून त्या टळत नाही, आपल्याला करावंच लागतं. मग कटकट करून कशाला करायचं, आनंदाने करा. तुमची व्हायब्रेशन त्याच्यात उतरली की नुसतं तिखट मीठ मसाला घालून सुद्धा पदार्थ सुंदर बनतो, कारण आपलं मन त्याच्यात असतं. हा जो विचार आहे हा ह्याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. नंतर फोकस आणि पे अटेन्शन ते झालं. ब्रीथ डीप. कधीही तुम्हाला टेन्शन आलं ना, अगदी सगळं स्वयंपाक करून पण काय वेळेला असो, आता तर आमचं असं होतं की एक गोष्ट केली 10 मिनिटं मी 5 मिनिटं मी स्टूल त्याच्यावर बसते, डायनिंग टेबल खुर्ची होते, थोडा वेळ बसते, तो परत दुसरं करतो, नाही सलग उभं राहून नाही होत तर नाही करायचं. तिथे काही आपल्याला स्पर्धा नाही की कोणी नंबर देणार नाहीये. पहिलं नाही वाटलं दमल्यासारखं थोडा वेळ बसायचं, परत करायचं, परत थोडा वेळ बसायचं, पाणी प्यायचं, थोडं पंखा लावायचा, उकडतं, काय होतं आपली एनर्जी लेवल हळूहळू डाऊन होतेच ना. कामच इतकी असतात की डाऊन होतेच एनर्जी लेवल. मग ती डाऊन झाली म्हणून नाही कटकट होत, ती परत ऊर्जा निर्माण करायची. त्याच्यासाठी याचा खूप उपयोग होतो. नंतर माइंडफुलनेस वॉक अँड मूव्ह. चालायला पाहिजेच, मुवमेंट्स पाहिजे. एका जागी दिवसभर बसून राहायचं नाही. आता या सगळ्या एक्सरसाइज वाल्या बायका असं सांगतात की दर अर्ध्या तासाने 4 पावलं चालायचं. इतकं काही जमत नाही खरं सांगतो. एकदा आपण एखादं काम करायला बसलो की तास 1.5 तास आपण एका ठिकाणी बसतो. पण किमान आपल्या ऍक्टिव्हिटीज, स्वयंपाक करणं ही सुद्धा एक खूप मोठी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे खूप जण म्हणतात की तुम्ही काय लावा की स्वयंपाकाला पाहिजे, मला बाई लावणं अवघड, पण मला नकोय. तर माझ्या ऍक्टिव्हिटीज काहीच होणार नाहीत. स्वयंपाक करण्याच्या दृष्टीने ज्या कणिक मळणं, प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक आधार आहे. ताक घुसळणं म्हणजे आपण हाताने गवीने घुसळतो ते, आता त्या ब्लेंडरनी केलं तर त्याला नाही मिळणार, पण प्रत्येकाला काहीतरी आधार आहे. आणि ते जर आपण जितके दिवस आपल्याला जमते तितके दिवस जर करत राहिलो तर आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपोआप वाढतात. आणि मग त्याच्यानंतर जी रेस्ट आपण घेणार आहोत
ती रेस्ट अत्यंत उपयुक्त ठरते आपल्या शरीरासाठी. कारण आपण जर शरीरातली सेल्स युटिलाइज केले तरच ती रेस्ट आपल्याला नवीन ऊर्जा निर्माण करून देते. तुम्ही जर बसूनच राहिलात एका जागी, मग कोण बाई आणि मग तिच्याकडनं चहा मागवायचा, एकीकडनं पाणी मागवायचं, तो कप पण तिनेच नेऊन ठेवायचा, तो तिनेच विसरायचा. तुमच्या शरीराला ऍक्टिव्हिटीजच नाही ना काही. म्हणजे शक्य असेल तर तुम्ही मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी करत राहा, म्हणजे तुम्हाला आपोआपच मेंदू तुमचा शांत होईल. स्टे प्रेझेंट ते झालं. ऍक्सेप्ट युअर सेल्फ अँड युअर एज ग्रेसफुल, हा मीनाताईंचा मुद्दा आहे. आमचा गप्पा करता करता त्या दिवशी एज वर निघाला, म्हणून मी तो घालून टाकलेला मी त्याच्यात. म्हणलं आपल्याला एक नवीन मुद्दा मिळेल की एज आपण खरंच ग्रेसफुली ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आता मी इथे खूप मोठ्या आवाजात बोलतेय, पण मी सुद्धा स्वतः मेहंदी लावते केसांना, कारण मला पांढरे केस दिसलेले आवडत नाही. एज ग्रेसफुली ऍक्सेप्ट करणं म्हणजे पांढरे केसच दिसायला पाहिजे असं नाही. पण आता माझं एज आहे. तुम्ही सगळ्या जर सिंहगडवर ट्रिपला गेला तर मी सांगणार की मी नाही वरती चढू शकणार, मला खालपासून वर चढणं जमणार नाही. मी एकतर वरपर्यंत गाडीने येते, मग तिथे आपण जेवढं फिरता येईल तेवढं फिरू आणि मी खाली. हे एज ग्रेसफुली ऍक्सेप्ट करणं. हे आम्ही आमच्या वयात चढत होतो, चढत असाल, पण आता नाही ना जमत आहे, मग ते ऍक्सेप्ट. आता तुम्ही युरोप टूर करायची, आताच काल परवाच माझी एक मैत्रीण म्हणली पण युरोप टूरला जाऊ, म्हणजे युरोप टूरला फक्त पैसे दिले की जाता येईल, पण तिथलं कोणी ऍडजस्ट करेल. आज तुम्ही ट्युलिप गार्डन बघायचं तर 7-8 किलोमीटर चालायला लागलं, ते नाही होणार माझ्याच्याने. मग माझ्या एजनुसार मला तिथे जाऊन तुम्ही फिरणार आणि मी नुसती बसणार. एक 2 किलोमीटर 3 किलोमीटर मी एका वेळी चालू शकेल, पण एवढं मला झेपणार नाही. मग कशाला करायचं? एज आहे तर आहे, ऍक्सेप्ट कर. मी आता 20 वर्षाच्या मुलीसारखी दिसले पाहिजे हा माझा अट्टाहासच नाही. मी दिसू दे, माझ्यापेक्षा जास्त वयाची दिसली तरी मी चालेल, पण माझे विचार अजून तरुण. हा जो भाग असतो तो एज ग्रेसफुली ऍक्सेप्ट करण्याचा, की कुठल्याही वयाची माणसं माझ्या समोर आली तरी मी त्यांच्यामध्ये व्यवस्थित मिक्सअप होऊन मस्त एन्जॉय करू शकेन. माझी सर्वात, तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझी सर्वात छोटी मैत्रीण 4 वर्षाची आणि सर्वात मोठी मैत्रीण 78 वर्षाची. या सगळ्या रेंजमध्ये माझ्या मित्रमैत्रिणी आहोत. आपण त्यांच्यात ऍडजस्ट होऊ शकतो, कारण त्यांच्या विचारांना विरोध करायचाच नाहीये, त्यांच्याशी आपण कसे ऍडजस्ट होतो हे बघायचं. पण तरीही एज ग्रेसफुली ऍक्सेप्ट करता आलंच नाही. आपल्याला काही कडक खाता सांगावं, मला माझ्या दातांनी मला जमत नाही, मी नाही खाऊ, मग मी ते मिक्सर मधनं खाईन, पण कशासाठी नाही झेपत, ते नाही खाल्लं इतके वर्ष ना. मग तुम्ही एज ऍक्सेप्ट करा. आता थोडासा प्रयत्न काय असतो सांगू का, की माझ्या एजपेक्षा मी लहान कशी दिसेल असं प्रत्येकाला वाटतं, आणि त्या पद्धतीने प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण एक लक्षात घ्या, तुम्ही कितीही लहान मुलीसारखे कपडे घाला, तुमचा चेहरा तुमचा एज बरोबर सांगतो. 5-1 वर्ष इकडे तिकडे असेल, पण अदरवाईज तुमचा चेहरा तुमचा एज सांगेल. याचा अर्थ की पांढरेच केस दिसले पाहिजे, दाताला कवळीच बसवली पाहिजे, चष्मा असलाच पाहिजे असं काही नाही. असं ठीक आहे, तुम्हाला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तुम्ही केस डाय करा, मेहंदी लावा, पण जर शक्य झालं नाही तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका की अरे नाही मला पांढरे केसांची लाज वाटते. मला लाजमीच नाही वाटत, पण मला आवडतं. असा जर तुमचा ऍटिट्यूड असेल तर तुम्ही मनाने अधिक चांगले राहू शकता. काही कसंही असलं तरी ऍक्सेप्ट करायचं, मी आहे हे अशी आहे बास. मी ज्यांच्याकडे जाईन, ज्यांच्यामध्ये जाईन, त्यांच्यामध्ये मी माझा ठसा नक्की उमटवेन, असा ऍटिट्यूड ठेवा. तर तुम्हाला कपड्या बिपड्यांचं काही वाटणार पण, साध्या कपड्यांमध्ये सुद्धा तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करू शकता. हे सांगू का आता? याच्या पुढे किती राहिले सांगू? हे शेवटचं आहे. मग आता ही आत्ता पास करूया का? बोला. चालेल. हो, मग मॅनिफेस्टेशनचं एक अगदी छोटं टेक्निक आहे. ठीक आहे सर, बस हे पुढच्या वेळेला ही एक मॅनिफेस्टेशनचं टेक्निक, आणि मग आपली ती योगनिद्रा घेऊ, थोडं ब्रीथिंगचं सांगेल आणि पुढच्या गुरुवारी ते संपेल. झालीच आहे ना वेळ कसं. पण हे लक्षात ठेवा, आणि माइंडफुलनेसचं तुम्ही इमिजिएट वापरायला सुरुवात करा. आणि तुम्ही मीनाक्षीताई किंवा मीनाताई कोणाला तरी सांगा की आम्ही हे वापरले आणि आम्हाला याचा उपयोग होत नसला तर काही चुकत असेल किंवा काही प्रॉब्लेम आले तर माझा फोन नंबर सगळ्यांनी घ्या, आणि कधी फक्त मला 7 नंतर फोन करायचा, म्हणजे मी 100% बोलू शकतो. त्याच्या आधी गॅरंटी नाही मी बोलू शकेन असं. कोणी समोर असलं, मी कुठे असले, लेक्चरमध्ये असले तर मी बोलू शकणार नाही. 7 नंतर मी 100% बोलू शकतो. नंबर घ्या, काही प्रॉब्लेम आला तर विचारा आणि हे वापरायला सुरुवात करा.
पुढचं एकच टेक्निक राहिलंय ते, आणि पुढचं मग आपलं ब्रिदिंग आणि हे सगळं आपण पुढच्या लेक्चरला करू. मला एकच सांगायचं की 2-3 मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम आला नाही, विचारावं असं काहीच वाटलं नाही. ठीक आहे, कळलंय, चांगलंय, बरं. नाही म्हणजे बघा सर तुम्ही घालू शकतो आपण, घालू शकतो. हो आहेत, ऑनलाईन आहेत ते, आणि त्यांनी प्रश्न विचारण्यासाठी हँड रेज केलाय, पण त्यांनी अनम्यूट केला पाहिजे. अनम्यूट केल्यानंतरच त्यांना आवाज येईल. कोणाचा तरी मगाशी ना एक बाळ खूप रडत होता आणि खूप भांड्यामध्ये ऑनलाईन आहेत, ऑनलाईन आहेत. अच्छा, भांड्याचा मगाशी आणि खूप भांड्याचा वगैरे आवाज येत होता, म्हणजे मला बोलताना कळत होतं ते. मी म्हटलं की कोणतरी एक गोष्ट बोला. समजा कोणी मला सांगितलं त्यांच्या मला याची कल्पना असते की मी नाही जाऊ शकते, पण मी ते ऐकून ट्रेनिंग पर्यंत करते. मी लोकांना त्याचं सांगितलं आजार आहे, आजार नाहीये, पण ती प्रवृत्ती चांगली हे काही नसतं. आणि काही दिवसांनी लोकांना कळतं की थोडं सांगतात, लोकांना नाही त्याच्यातलं तुम्हाला तात्पुरतं समाधान मिळतं, पण ते खरं नाही, तशी सवय होईल तुम्हाला. हो, आणि तुम्ही डे ड्रीमिंग करता इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे डे ड्रीमिंग करता म्हणजे तुम्ही ते व्हिज्युअलाइज करता, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण तिथे जाऊन आलो पकायला, तिथपर्यंत ठीक आहे, पण ते लोकांना नका सांग, मग ती आपली टेंडन्सी बदलून जातं मनात. तसं नाही झालं खूप लक्षात येतं की सगळ्यांना सगळ्या गोष्टी नाही ना. मध्ये मला नाही जमणार, मी आता सांगितलं तसं की मला नाही जमणार, मी युरोपला जाऊ शकणार नाही असं नाही, पण मला जायचं नाहीये कारण मला एवढं चालणार आणि हे जमणार नाहीये. मला त्याचं वाईट पण वाटत नाही की मला युरोप नाही बघता आलं, ठीक आहे ना, सगळं बघायलाच पाहिजे असं तर इंडियामध्ये अजून हजारो गोष्टी आहेत मी बघितल्या नाहीयेत. परदेशी जाणे मला इव्हन लेह लडाख सुद्धा नाही जमणार, तिथे ऑक्सिजन लेवल कमी जास्त होते. तिथे जाऊन फिजिकल आपल्याला काहीतरी होण्यापेक्षा ट्रिप कशासाठी असते, मानसिक आणि शारीरिक एन्जॉयमेंटसाठी असते. मग ते एन्जॉयच करता आलं नाही तर ट्रिपला जाण्यात काय अर्थ. मग इथे ऑक्सिजनचे सिलेंडर लावून काय अडलेलं नाही ना एवढं म्हणजे आता 4 जणी आपण गेलो तर माझ्यासाठी तुमची ट्रिप डिस्कस व्हायला आपण विचार करायला हवा. आपणच सगळेजण जवळपास कुठेतरी आम्हाला म्हाताऱ्यांना जमेल अशा ठिकाणी ट्रिपला जाऊन अजून एन्जॉय करता येईल. पण काय बोल मी नेहमी अमेरिकेला जातो आणि मला अमेरिकेवर बसून तर इकडे जायचं आणि नेहमी अमेरिकेत जाऊन आले. चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही त्याच्यातच समाधानी आहात. ग्रीस पॅरिस पण चालतंय, चांगली आहे ना. फक्त ते इतरांनी सांगू का की आम्ही अमेरिका फिनिका इकडे गावी आणायला पांडेचेरी माझं खरंच आहे नाही लागत. मी अशीच ठिकाण शोधून काढली ज्यात चालायला लागणार नाही. कसं युरोप शक्य नाही, मी चालूच शकणार नाही एवढं. आणि ते ट्युलिप गार्डन जर चाललं नाही तर बघण्यात काही पॉईंटच. मग मी याच्यात बघते तेवढं बाग आहे. मग मी यांच्यासारखी व्हिज्युअलाइज करून सगळी युरोप टूर करणार, मला नाही शक्य जाऊन. आणि आता काय म्हणजे एवढ्याले पैसे घेऊन जाऊन जर आपण ते बघू शकलो नाही तर जाण्याचा काही अर्थ नाही. पण मला पॉंडिचेरी मध्ये येईल. अरविंद मासाजींचं खूप सुंदर आहे, तिथे राहायची पण सोय खूप सुंदर आहे. ठरवा मग काय किती काय, पण फक्त व्हिज्युअलाइज करून नाही खरं जाऊ. आता माझे 3 सेशन झाले, मला तर तुम्ही सगळे ओळखीचे झाले. तुमच्या मी ओळखीची झाली की नाही. आणि तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला हे येत नाहीये करता तर मी परत सांगते हे असं नाही, म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेम्स तुमचे असतील तर तुम्ही केव्हाही फोन करू शकता. फक्त 7 मिनिट
संज्ञा. पण बोलायचं असेल तर मला आधी बोलता येत नाही एवढं. स्लाईडमध्ये तुमचा नंबर टाकायला यांना सांग. पण लोकांना नाही ते मला येत नाही करता, यांना सांगायला. मला त्यातलं फार येत नाही करता. ऑनलाईनच्या लोकांना पण शेवटची स्लाइड करता येईल का मग? हो. किंवा शेवटच्या स्लाइड मध्ये नंबर टाकता येईल. मॅनिफेस्टेशन सगळ्यांनाच मिळेल तिथे बघणार ऑनलाईन काढू का? पॉज करू. कोणाला काही प्रश्न आहेत का? मी काढले नाही, आता इथून माईक चालू. कोणाला काही प्रश्न आहेत का? तसं ना एकदम ऐकल्यावर येत नाही, थोडा विचार केल्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणूनच मी म्हटलं आधीच्या 2 सेशनचे काही कोणाला प्रश्न नाहीये. आपण याच्यात फोबिया नाही त्याच्यानं. फोबिया याच्यात येतच नाही, पण एखाद्याला फोबिया तो न्यूरोटिक प्रॉब्लेम झाला म्हणजे तो सायकियाट्रिस्ट ट्रीट करण्यात. तसे आपण कुठलेच विकार घेतलेच नाहीये तो. पण मेंटल हेल्थ चांगली ठेवायची ही विकाराच्या आधीची स्टेज आहे. मेंटल हेल्थ बिघडली की मग सगळेच मोसाळतात. स्किझोफ्रेनिया आहे, फोबिया आहे, अँझायटी आहे, डिप्रेशन, या सगळ्या नंतरचे विकार. अगदी माइल्ड माइल्ड फोबिया असेल तर त्याच्यात हे सगळे उपयोगाला आहे. म्हणजे आता एक छोटंसं उदाहरण येते, केसरीवाड्याचे इथे जर राहायचे, ते स्वतः 2 व्हीलर शिकवायचे लोकांना चालवायला. तर त्याला स्वतःला, जो आमच्या ओळखीचा होता, त्याला स्वतःला कुत्र्याची इतकी भीती वाटायची की तो जेव्हा शिकवायला जायचा तेव्हा चौकामध्ये वगैरे पोस्टर